श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करत आहोत. या पारायणाचा आज 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी आपण 32 ते 40 अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. या अध्यायामध्ये शंकर भटांच्या प्रवासातील विविध अनुभव, श्रीपादांच्या लीला, संतांचे मार्गदर्शन आणि विविध आध्यात्मिक रहस्याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. तसेच संकटात सापडलेल्या जीवाच्या उद्धारासाठी श्रीपाद प्रभू वेगवेगळ्या रूपामध्ये कसे प्रकट होतात याचे अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन यामध्ये पाहायला मिळते. चला तर मग श्रीपादांच्या नामस्मरणाने आजच्या वाचनाला सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेद श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वदन कंठाटूपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयजी अघरणा परतपरा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार करधी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतिः. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. ओम नमो ओंकार स्वरूपा विश्वाचिया माय बापा निवारुणी पापतापा भक्ता रक्षसी वासल्ये जे पर्वताच्या गुहातुनी जपी तपी जे अट्टहासनी हुडकिती तुझ परिभजनई रंगसी भक्तासवे शुभद तव स्मरण करी भरण पोषण अनन्य भक्ताचे मारण धन्य हो तव कृपे ज्या चित्ता जडला तव छंद तव भजनी जोहा धुंद सोडविसी जयाचे बंध कृपाळा मातेपरी तुची त्रेतायुगी अवतारुणी सर्वस्वदान करुण समर्पणाचे उदाहरण स्वये आचरुण दाविसी सदा रे कृपाघना भक्त जनरंजना न विसरो तव चरणा दान देई मज घडो यमनियमाचा योग सरो निशेष भवरोग भक्ता भोग्य भोग मिटो त्रिपुटी तव कृपे वंदन सदा तव पदा जे सकल सौख्यदा निवारिती विपदा अर्चने तयांच्या जे नमः गुरवे म्हणती टळती तयाच्या आपत्ती मिळे सकल संपत्ती होता श्री गुरुकृपा भक्ता सवे प्रभू दर्शनास शंकर भट येती कुरुगड्डीस असे दिव्य दर्शन खास घडले तयांना कृपाळू स्वामी भक्तभाग्याचे संत कृपेने श्रोत्यांचे जे अखंड पारणे कथामृताचे लाभतसे भक्तजना श्रीपादांच्या दिव्य शरीरातून निघती तेजोमय किरण करुणा तेजस्वी नेत्रातून वाहे प्रेम ज्ञानही पाहताच दिव्यमूर्ती ती चित्त लाभे सहज शांती ब्रह्मात्म्य चैतन्य दीप्ती कोंदले सभोवती एती रवी सन्मुख लाभे जेवी प्रकाश देख तेवी अपैसे ज्ञान प्रेम सुख पुसे घरभक्ताचे निराकार तत्व साकारले सगुण मानवरूपे शोभले आनंद भाव विभोर डोले पाहता नैनांनी श्रीपादानुग्रहे जवळिकेसी भाग्य लाभे नमस्कारासी शांती वात्सल्य प्रेमासी लाभे अनुभूती अलौकिक तन मन हृदयास लाभे अवर्णनीय आनंदास करिता चरण स्पर्शास जडत्व विरे चिन्मय डोही शरीरातुनी कृष्णवर्णाकृती येई शंकर भट आश्चर्य अनुभवती त्यांच्याच परी दिसेती न जाणती रहस्य हे सांगती स्वामी तयासी पाहिले सतव पापराशीसी पुण्यपुरुष तव शरीर निवासी हीच जाण मुक्ती तू क्षात्र नर जन्म मिळता संध्यादी सत्कर्मे आचरिता दैवी गुण संपादिता जळे पाप शरीरही विहित कर्मे करून घ्यावे उपजीविके पुरते धन मोक्षार्थ रहावे तपप्रधान उद्दिष्ट ब्राह्मण जन्माचे अन्यथा नाममात्र क्षात्र न होतया ब्रह्मज्ञान ते थनसे समाधान धन याचक दरिद्री जाना पिता आजोबा दोघे जण होते आदर्श क्षात्र माता आजी पतिव्रता महान स्मरणे संहार पापाचा सहज बोलणे श्रीपाद प्रभूचे हितोपदेशी कल्याणाचे दक्षिण हस्ते स्पर्शभूमीचे करता होय नवल तेथ निघे प्रकाश झोत वामांगातुनी यज्ञ सामग्री प्रकटे त्यातुनी फुले फळे रत्ने अग्नी देखानी वाटे विस्मय बहु पाप पुरुष भयकंपित आज्ञापिती पाडण्याग्नित मौनेची पडता तो त्यात भस्म होई श्रीपाद कृपे भडका उठे शंकर भट शरीरी कळवळुनी तो त्यासी पुकारी म्हणे वाचवा त्रिपुरारी हे लावले करुणाघन करुणाभरित नेत्रातून दिव्य तरंग निघून स्पर्शता शंकर भटा लागून शमेदाह तेधवा सुखद शीतल स्पर्शाने दाटे अंतरंगन आनंदाने जेवी कुडलिनी उत्पातने सारे जाणीव नेनिव
सहज प्रवास अतिंद्रियाचा, हरपे पसारा द्वैताचा, आला मुक्काम समाधीचा, निजानंदी दंगतो, सांगती शंकरभट संस्मरण, होता मध्यान काळ जाण, स्नान अनिक आटोपून, स्वामी आले भिक्षेसी, स्पर्शती भिक्षा दिव्य हस्तानी, प्रोक्षती ती कमंडलू जलानी, थोडे अन्न काकबळी लागुनी, ठेविती काढुनी ते धवा, कमंडलू जले भक्ता प्रोक्षती, अनुज्ञा भोजनाची देती, मजसी निकट पाचारिती, करीतो उघड झाप नयनांची, ते साद मधुर घालणे, ते कृपा व्याकुळ पाहणे, अन करी चांदीपात्र प्रगटणे, हलव्याने पूर्ण ते धवा, आश्चर्यानंद मनी वाटत, कृतज्ञता अंतरी दाटत, कृतार्थता नेत्री वाहत, अश्रुरूपे ते धवा, उठती सहज बोल प्रभूंचे, प्रिय पाश मज निष्काम भक्तीचे, सहज वात्सल्य सृष्टी घरचे, मी न विसरे कधी, सृष्टी पत्नीचा हा हलवा, वात्सल्य भावे स्वादिष्ट बरवा, 56 भोगावरी गरवा, वाटे मज सर्वदा, लक्ष्मी वसावी सृष्टीची नात, बांधे राखी मम करात, अखंड सौभाग्य आशीर्वाद पावत, प्रसाद कंकन कुंकुमाचा, या मधुर प्रसाद सेवने, जन्मजन्मीच्या पापांचे जळणे, प्रसाद प्रत्यक्ष घेणे, घडी सृष्टीच्या घरी, शुद्ध भाव शुद्धांतकरण, यास्तव तेथे व्यक्त जाण, अन्यत्र अव्यक्त राहून, स्वीकारी नैवेद्य भक्तांचे, घ्या हा प्रसाद सर्वांनी, अवघ्या चराचरांनी, देता ते असे सर्वांनी, स्वीकारले अति आदरे, माधुर्य त्या प्रसादाचे, कोण सांगू शके वाचे, स्वर्गी देवा अमृताचे, स्वाद वाटती फिके, घेतला प्रसाद सर्वांनी, परिपात्र तसेच पूर्ण भरुणी, पात्रासह कृष्णे लागुनी, समर्पिले श्री अज्ञेने, पद्मशाली कुलोत्पन्न, मार्कंडेय गोत्र गुरुचरण, नामे भक्त श्रीचरण, वंदी येऊनी मनोभावे, पावे प्रसाद तो स्वामी हस्ते, म्हणती करीत नामस्मरणाते, करी काळ सार्थकते, पवित्र जीवन कर्तव्याचरणी, अनन्य भक्ती याचे मनी, सदा गुरुनाम वदेवानी, सदा संतुष्ट संकीर्तनी, पावला प्रसाद गुरु हस्ते, अनुभवली जी गुरुकृपा, निरूपणी श्री गुरुनिरोपा, सांगी गुरु तत्वाचा सोपा, भावे जो तू जानसी, योग निद्रेत आम्ही मध्यान्नास, करीतो मानस संचारास, दर्शन न देवो या सम्यास, न होवो विश्रांती भंग, कलियुगी श्री गुरुचरण, भक्त एक महान, उन्नत योगी जाण, झाला श्री गुरुकृपे, तयास शंकर भटन मुनी, प्रार्थिती अतिविनयानी, ज्ञान गुरुतत्वाचे देऊनी, कृतकृत्य करी महापुरुषा, निर्गुण जे निराकार, परब्रह्म परात्पर, जो आदि ईश्वर, सांगती श्री गुरुचरण प्रेमाने, खेळे तो स्वशक्ती सवे, तेची माया स्वभावे, विनोदार्थ तिच्या प्रभावे, आदि अत्यंत विश्वाचा, त्रिगुण रूपे गुण क्षोभिनी, गुणाभिमानी देवांनी, ब्रह्मा हरिहरी नावानी, रूपे धरली शक्तिमाने, तेने विश्वसंसार, चालतसे साचार, मायाधव जीवलाचार, गुंततसे वासनागुणे, भ्रमे धरुणी मर्यादेसी, गुंते अधिकची प्रयासी, देखुनी कळवळा ब्रह्मासी, सगुण रूप धरी गुरुचे, जे नित्य शुद्ध बुद्धमुक्त, द्वैताद्वैत कल्पनाविरक्त, सदा अद्वय बोधयुक्त, गुरु रूप धरी वत्सलतेने, तेची श्री दत्तात्रेय नामे, प्रगटे पिठापूरधामे, श्रीपाद वल्लभ नामे, भक्तोद्धारार्थ करी लीला, साकारतेची निराकारपणे, वर्तती लीलागुणे, तवेची निराकार साकारणे, श्रीपाद वल्लभ रूपे, साकार निराकारातीत, कल्पना बाधू शकेना जेथ, जे मन वाचता ती जाण, गुरुतत्व तू, सकल देवदेवता, सकल तत्वे तत्वता, धरी जी स्वरूपता, ते तू जाण गुरुतत्व, पंचकृत्ये ईश्वराची, उत्पत्ती स्थिती संहाराची, निग्रह अनुग्रहाची, मूर्ती श्री गुरुरूप, एव ईश्वराची अनुग्रह शक्ती, तेची जाण श्री गुरुमूर्ती, अगमानिगमांची खुंटेमती, तत्व ए विवरायाम, एकदा स्वामी सत्संगात, भक्त बैसले असता त्यात, स्वये स्वरूप सांगत श्रीपाद श्रीवल्लभ, पशुस संस्कृत व्याकरणाचा, प्रयास होई हास्याचा, तेवी अश्राद्ध अभाविकाचा, प्रयास व्यर्थ जाणावा, मी सर्वंतर्यामीपणे, स्थिती सकळ जीवांची जाणे, शरणागती पूर्वक सदाचरणे, करिता मी संतोषतो, ठेवित प्रतिष्ठा कर्ममार्गाची, स्वतपे हरतो मलिनता त्याची, मानितो स्वकर्मचरणांची, पूजा मी मुख्य, सर्व देव देवतारूपाने, कुलधर्म कुलाचाराने, मानी मी माझी अर्चने, झाली आहाती, जैसे ज्याचे भावबल, तया मिळो तैसे फल, मी अनंत चैतन्य केवल, तेने तात्काल फल भक्ता, कर्मा वाचून राहावे ना, म्हणून सत्कर्म कारणा, दान समर्पणे त्यांना, लाभेल श्रेय जन्माचे, साधना मार्गीच्या अडचणी, पीडिता दृष्टशक्तीनी, दूर करी मी मम तपोबलानी, अनंत जे सहजही, स्मरता मज प्रगटतो मी, भावे स्मरता संतोषतो मी, तेने म्हणती स्मृतगामी, स्मरण मात्रे संतुष्ट, ब्रीद माझे भक्तवत्सल, भक्त भेटीस्तव उताविळ, भक्त येता एक पाऊल, शतपावले मी जवळी,
पापनी जेवी नेत्रासी, जेवी रक्षी मी भक्तासी, निवारितो तयाच्या संकटासी, सहज प्रकृती ही मम, पुसले मी श्रीपाद प्रभूसी, सांगा विशेष सोमवल्लीसी, तात्काल स्वसंकल्प बलेसी, प्रगटविली ती त्यांनी, देऊन मज त्या प्रसादासी, जो ठेविला मी पूजास्थानासी, सांगती तियेच्या महात्म्यासी, अतिविलक्षण जे असे, हिमालयी मानसरोवरी, श्रीशैल्य महेंद्र सह्यगिरी, बद्री क्षेत्री विंध्यगिरी, सापडेही कुठे कुठे, सेवेने सिद्धी लाभती, असाध्य रोग बरे होती, संजीवन देई तनुसीती, चमके रात्री अमावसेच्या, या जाऊनी मंचलग्रामासी, पाताल ग्रामदैवत आशीर्वादासी, पावेल ग्राम ख्यातीसी, जीवनमुक्ता कारणे, लीला तयाच्या अद्भुत, बसेल संजीवन समाधीत, येतील लोक शोध घेत, या मांचाल ग्रामाचा, असो मम भक्त कोठेही, मी सदैव तयासी पाही, पडता संकट लवलाही, निवारीन मी मातेपरी, योग दृष्टीने पाहता पिठापूर, अप्राकृत सुवर्णमय सुंदर, चैतन्य जे परात्पर, जडलो नित्य तयासवे, देशवंश धर्मातील, अथवा पंत संप्रदाय योगातील, असो कोणीही जो सत्यशील, कृपादृष्टी ममतयावरी, अंतरंग त्या भक्ताला, लाभेल स्थान दिव्य पिठापुराला, पवित्र हिरण्यगर्भ अभेला, मिरवी जो सर्व काळ, मज सवे तयाचे राहणे, मज सवे तयाचे खेळणे, जन्म जन्मांतरी त्या संभाळणे, मज घडे लीलेस्तव, एकता आर्य श्रीपादवाणी, देखती भविष्यनैनी, धन्य गुरु भक्ताची करणी, वाणी लपे मौनात, श्रीपाद कृपे जे अदृष्ट, जेने जीवास अपार कष्ट, तात्काल होतो नष्ट, अनन्य भजता तयासी, इति श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी निगमागमा सेव्या, महायोगी जनधेया, निज भक्त जनप्रिया, दत्तात्रेया जगद्गुरो, अवतरुणी तू पिठापुरी, श्रीपाद वल्लभ नामधारी, वेधिसी चित्ते सारी, आपल्या दिव्य लीलानी, कोणी अधिदैवी उपासनेने, कोणी योगमार्गाने, कोणी ज्ञानमार्गाने, याची ती तव कृपा. श्रीपाद वल्लभ परमेश्वर, जे सर्व ज्ञानाचे आगर, जे अनंत शक्ती भंडार, स्वामी भक्तजनांचा विविध प्रकारचे यज्ञजान, स्वय यज्ञ रूप असून सर्व प्रकारचे समर्पण करती श्रीपाद स्वामी, रहस्य जाणती कर्माचे, तेवीच मंत्र तंत्राचे, सर्व समर्थ श्रीपाद प्रभूंचे, प्रभुत्व सर्वत्र सर्व काळ, आविष्कार विविध शक्तीचे, प्रभू शक्तिमान नित्याचे, विशेष अधीन प्रेमभक्तीचे, निष्काम वात्सल्य भावने, विचारिता शंकर भट सांगती, भक्तराज श्री गुरुचरण त्याप्रती बहुत जन्मांच्या सुकृती, तेने आवडती श्रीचरणी, पहिल्या प्रभूंच्या दिव्यलीला, तेने जन्म धन्य झाला, नित्य कृपा प्रसाद अनुभवला, दुर्लभ जे त्रैलोक्याशी, जन्मलो मी देवभक्त कुटुंबात, सदा आर्थिक समस्या पीडित, करून प्रयत्न आराधना भोवत, न दिसे लाभ काही, होती कुलदेवता उपासना जरी, भगवान श्री दत्तांची खरी, परी समस्या न होती दुरी, पाहुणी सांगती लोक, आराधी अन्य देवता, निवारेल ती संकटा, ठरवून तसे झोपता, आले स्वप्नात विलक्षण, दिसे कसाई एक अघोरी, प्रेमे संभाळी शेळ्या जरी, कापे रोज बलिस्तव तरी, न कळे क्रूर की करुण, अति भयंकर कोयता, रक्ताळला उग्र चेहरा पुरता, मेघ गंभीर स्वरे मज म्हणता, झालो भयभीत मी, आराधिलेस जरी अन्य देवता, तरी त्या रूपे मीच तत्वता, मी न बदले नामरूप बदलता, जान रे मी दत्त, सोडी न मी तुझला, त्यागता न ये छायेला, तू मम छाया तुला, सोडू मी केवी, सकल देवांचा मी अधिनायक, कोट्यानकोटी ब्रह्मांड चालक, तेथीचा महासंकल्प पालक, आदि पुरुष मी, जी हिरण्यगर्भासमती, जी भगवंतासी कांती, दिली मी परमज्योती, नित्य स्वयंभू ब्रह्म मी, सुटेल सावज व्याघ्रमुखातून, परी तू न सुटशील मम हातातून, आसावे छाव्या समान, श्री दत्तभक्तानी, नरसिंह मी दत्तभक्त, वावरावे नित्य भयमुक्त, रहावे होऊन युक्त, छाव्या परी सर्वदा, जातो सो कोठे पळून, कोयत्याने या वधीन, करील तव रक्षण, त्रिलोक्यात नसे कोणी, होऊन अत्यंत भयभीत, तेने उठलो ओरडत, कुटुंबीय जनपुसत, वार्ता मज स्वप्नीची, केला वृत्तांत कथन, आर्थिक समस्या दारुण, फलकर्माचे असे गहन, न जानो कोणत्या जन्माचे, येई प्रातकाळी हरिदास, हाती चिपळ्या करी गायनास, घेतली शिरी टोपल्यास, तांदूळ व औदुंबर रोप, मागे भिक्षा दररोज, वाढल्या कन्या मी मुठभर, करुण तयाचा स्वीकार, सांगतसे तो मजसी, महाराज रात्री कासयाने, वधिले श्री गुरु चरणास कोयत्याने, त्या दत्तभक्तांच्या प्राणाने, प्रवेश केला या औदुंबरी, औदुंबरा तळवटी, नित्य श्री दत्त राहती, भक्त भगवंत भेटी, असे या रूपात, गोदावरी प्रांती पिठापूर, प्रसिद्ध पादगया क्षेत्र, श्री दत्त अवतारे साचार, श्रीपाद श्री वल्लभ नामे, तेथील आराधित वृक्षाचे, असे हे रोपटे साचे, लागून आराधना याचे,
करिता सिद्ध कामना ऐकून या तयाचे वचन आश्चर्य भ्रमलो जाण म्हणालो तया लागून एक रे हरिदासा असे मीच गुरुचरण झाली न मम हत्या जाण दत्त भक्त मी पूर्ण दिसे कसाई स्वप्नात म्हणे मज दरडावून कोयत्याने तुझ मारेन तव बोले हरिदास हसून नका बोलू खुळ्यापरी असंख्य व्यक्ती तुतुके देखून या सर्वांशी भातुके कल्याण करवी कौतुके श्री दत्त माऊली त्रिकालदर्शी महाज्ञानी समर्थ करती कृपादानी जेने शिष्य संकटानी न घाबरे सर्वथा पचवी त्रिविधतापास राखी नित्य प्रसन्नतेस लीलेने करी कार्यक्षयास एसी श्रीपाद कृपा श्री दत्त प्रभू करुणाघन स्वभक्ता प्राणशक्ती देऊन सोडविती घोर कष्टातून देती ते पुनर्जन्म कल्पतरू औदुंबर जे पारंबिकेचे घर जेथशमे दाह थोर भगवान नरसिंहाचा नखे हिरण्यकशिपूच्या उदरासी नरसिंह विदीर्ण करीत्यासी असुर रक्ते अतिदाहासी शमवेना अन्य कोणी घेता आश्रय औदुंबराचा शमे दाह नरसिंहाचा प्रभाव तेथ पारंबिकेचा नित्य ताप हारक जेथ दिव्यातिदिव्य औदुंबर तेथ श्री दत्त तपतत्पर तेथ विश्व प्राणशक्तीच थोर नित्यानुसंधानी तोरमे दत्तात्रेय कृपाघन सूक्ष्म रूपे औदुंबरातून पूर्वी जीवनशक्ती भ्रमे अज्ञ न जाणती हरिदासे दिलेल्या उंबरासी वाढविले मी प्रेमभक्तीसी दत्त पूजन परिक्रमेसी करीतसे त्यातळी नातेवाईक मम दूरदेशीचे व्यापारी रेशमी कपडाचे मजवर असे प्रेमतयांचे मूलबाळ नसे तयांना आले ते मम घरी धन देऊन मज व्यापारी प्रेरती श्री दत्त औदुंबरी अर्चती मज सवे मनोभावे दत्त आराधना करती औदुंबर प्रदक्षिणा येता आपत्ती संकटे नाना निवारिती ती दत्तकृपे औदुंबर संकेत श्री दत्ताचा भावे भजता प्रत्यय त्याचा लाभ इहपर सौख्याचा होई दत्तभक्तास व्यापार निमित्ते पिठापुरी आलो बापांनार्यद्वारी तव देखिले त्या अवसरी श्रीपादा आजोबासह अंगणी झाड काट्याचे श्रीपाद पाणी घालती नित्याचे का प्रिय झाड काट्याचे पुसती बापन्नार्यलू वदती श्रीपाद त्यावरी पूर्वजन्मीचे हे विश्वाधानी जरी करती मम निंदा परोपरी आले या जन्मासी स्वयंभू श्री दत्तची जरी अवतरले श्रीपाद रूपे तरी म्हणती देवद्रोह हा खरोखरी काटेरी होणे मसराने आपल्या कुलातील ते येती या अंगणाते भोजन श्रेष्ठी घरचे त्याते नावडे कर्म कांडी म्हणून या आम्ही माता भगिनी सवे प्रेमे भोजन सृष्टीचे घ्यावे नसे मान्य तयांना स्वभावे बहिष्कृत कराते म्हणती मसर निंदेचे फल काटेरी वृक्ष होणे आले दारी न करिता अंतक्रिया खरी आजोबांची आपुल्या द्रवेतेने दयाघन करी प्रेमे जलसिंचन येता बाहेर त्यासी पाहुन नेत्र झाले कृतार्थ वाहती आनंदाश्रुनयनी दाटले रोमांच सर्वांगणी विनम्र भावे मस्तकचरणी ठेविले मी तेधवा प्रेम भावे ते कुरवाळीती उठ रे गुरु चरणा म्हणती पूर्वजन्मानी आला समज प्रती श्रीपाद कृपामूर्ती जाणून कापड व्यापारी बापांनार्य मज विचारी सोनुल्यास्तव वस्त्रे बरी तुझ पासी आहेत का दाविले वस्त्रे मी तयाना श्रीपाद नेऊन गुरुचरणा सवे येती वृक्षा समीप जाना सांगती कंटक वृक्षाते गुरुचरण पुत्र तव पूर्वजन्मीचा प्रभाव सज्जन निंदेचा तेने जन्म कंटक वृक्षाचा करी श्रद्धा रहित श्राद्ध उर्वरित उत्तर कर्म याचे हातून घेईन श्रद्धा भावे करून देता काय संमती आपण विचारिती श्रीपाद प्रेतात्मा विश्वावधानीचा म्हणे हे घडता मी भाग्याचा लाभ न या परतासाचा सोडवा या योनीतुनी श्रीपाद सांगती गुरुचरणास उपटया कंटक वृक्षास दहन करी विधीस अंती करी स्नानही स्नानोत्तर करी भस्मधारण परम पवित्र ते जाण स्वये चंद्रशेखरापन भस्मलिंपे सर्वांगी शिव चिता भस्म आदरी जे सिद्ध भक्त योग्याचे जरी पवित्र विभूती ती खरोखरी घडे सर्वा शिवरूपता वानर सर्प गायीची घडली जरे हत्या त्याची करावी दहनक्रिया अन्नदानाची आवश्यकता श्रद्धेने नकळत हत्या घडता श्रद्धेने प्रायचित्त आचरिता पाप संस्कारे नासे पुरता मिळे प्राण्या सद्गती आचरिता तसे श्रद्धेने श्रीपाद आज्ञेनुसार गुरुचरणाने श्री दत्त प्रभू कृपेने झाली उन्मतगती कोणीही ऋणानुबंधाविना कुत्रेही जवळ येईना सहाय्य मागण्या जना घ्यावे शक्यतो शक्य नसल्यास मधुरवाणीने असमर्थता व्यक्त करणे परंतु निष्ठुर होणे हे बरे नव्हे चैतन्य रूपे मी सर्व भूतात करिता भूताना अपमानित मी ही तसेच त्यासी वागत जाना हे बरे तुम्ही कार्य पसारा जगताचा
कारण रूपे हा मायेचा मूल कारण अधिष्ठानाचा विचार सत्य ब्रह्मरूप जे सत्य ज्ञानाचे अधिष्ठान ते ब्रह्म मी गहन सकल प्रिय तेने जाण सच्चिदानंद मी स्वये मम निर्विशेष सत्ता आधार ज्ञानता माझेनी अवघे प्रियता अमर्याद अद्वय ब्रह्म एकूण वचन श्रीपादाचे बापा नार्य नेत्री आनंदाश्रूचे वाहता ते पुसती तयांचे हाताने श्रीपाद आजोबा तुम्ही ध्यानात सर्वदा मम असत ध्यान जन्म तव होत सत्य हे त्रिवार नरसिंह अवतारी तव समान रूप धरेन यती होऊन निज भक्तासी उद्धारेन घ्या भाक ही माझी बापा नार्य पुसती श्रीपादाशी शंका असे मम मनासी विचारू काय तुझसी उत्तरती श्रीपाद बालक मी दशवर्षीचा समाधान कसे तेथीचा करू प्रयत्न साचा विचारा तुम्ही सृष्टी स्थिती आणि लयासी देव ब्रह्मा हरिहरासी शारदा लक्ष्मी उमेसी आदी पराशक्ती समोरी काय असे तव थोरी वासवी कन्या खरोखरी भगिनी कशी तव बापा नार्याच्या प्रश्नासी उत्तरती श्रीपाद त्यासी प्रत्यक्षास प्रमाणाची काय जरुरी सांगाना योग क्रियात योगी मी भूमिकेत सर्व समरसमी सृष्टी मायापती मी एक भगवंत चैतन्य ते विविध स्थिती अवस्थेत परिणामासी वशीभूत परिणामकता काल आधारभूत कालज्ञाने परिणामचक्र आकाशीच्या ग्रह नक्षत्रातून कळतसे गतीने कालमान आत्री ऋषींना ते ज्ञान पतिव्रता अनुसया तीन स्थिती तीन देहाचे भूत भविष्यादी कालाचे घडे एकाच काली अनुभवाचे त्रिमूर्ती रूपमी सृष्टीपूर्वी यांची स्थिती आदी पराशक्तीच ती महासंकल्प मम स्थिती पराशक्ती आविर्भाव त्रिशक्तीचा आविर्भाव महासंकल्प रूप त्या ठाव तोही हा श्री गुरुराव करी कल्याण जगताचे संकल्प आणि सिद्धीस घडणे एकाची काळास मीची सर्व म्हणून त्यास बाधा नसे कदा काळी मी सर्व शक्तीसी आधार मी मूळ शक्ती साचार जीव माया तितसार मी वेदशास्त्रांचे मायाशक्ती वा महाशक्ती योग शक्तीने सफल होती स्त्री रूपा वासवी महाशक्ती पुरुष रूपा ती श्रीपाद स्त्री असे शक्तिरूप पुरुष शक्तिमान रूप समारसे अरूपारूप अर्धनारी नट्टेश्वर उपासना आदी पराशक्तीची अथवा श्री गुरुदत्ताची तेथ त्रिमूर्ती त्रिशक्तीची असे अनंतर्लीनता पराशक्ती सह सर्वदा अथवा दत्तभक्त वरदा ब्रह्मानुसंधानी सदा मद्रुपते कृतकृत्य जो वरी जीवासी वासना तो वरी तयास कष्टनाना श्रीपाद कृपे कल्याणतयाना मिळता विवेक वैराग्य ज्ञान इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः ओम जय जय करुणाब्धे शुद्धे उदारे प्रसिद्धे सदा आनंदी आनंदे ब्रह्मात्मबोधे घडवूनिया अनंत ब्रह्मांडाची तू माऊली धरुनिया कृपाहस्त सावली निज भक्तासी प्रतिपाळी भाव भुकेली ओ माये जमे दत्त भक्ताचा मेळा राहुनी करवरपुरी आगळा अनुभवे सत्संग सोहळा कुरुगड्डीस श्रीपाद संगे आज्ञेवरुणी तयाच्या जाती मंचल ग्राम दर्शनाच्या वाटेवरी लीला श्रीपादांच्या स्मरती सांगती एकमेका दीर्घकालीन ध्यानाने भावपूर्वक आराधनेने श्रद्धेने पवित्र मंत्रोच्चाराने दाटे पवित्र गंध सांगती श्री गुरुचरण पिठापूर श्री क्षेत्रमहान होईल तेत महासंस्थान महातपस्वे निमित्ताने तरंग विश्व कल्याणाचे दश दिशात तयाचे प्रस्फुटित होती साचे केंद्र पिठापूर भावबले जी जीवशक्ती तरंग सागरी स्व समर्पिती नित्य श्रीपाद सनिधती उत्तमगती अनायासे जे कानडे पंडितासी न दिसे वासानधासी जे भाविक भक्तासी सदा प्राप्त संतुष्ट जाऊन दारिद्र्य द्वैताचे प्रगट अद्वयानंद वैभवाचे दत्त भक्त संगतीचे ऐसे महात्म्य असो कोणताही वर्ण याती नसो पांडित्य व्युत्पत्ती जे सरळ स्वभाव शुद्ध चित्ती ते पावती श्रीपाद कृपा फिरता फिरता व्यापारास गेलो जगन्नाथ पुरीधामास जगन्नाथ मूर्तीत श्रीपाद प्रभूस त्या समयास पाहिले सहकार्यास इष्ट देवतारूपाने देती श्रीपाद दर्शने सवेची श्रीपाद रूप असणे एकतत्व दावने मनबोधे 108 शिष्यासह दंडी स्वामी यात्रेस्तव आले पुरीधामी चरणी मस्तक ठेवून नमी रीत असे आमुची तव नवल तेथे होई वाचा दंडी स्वामीची जाई परमाचार्य सर्वांनाही घडे त्या समयासी गडबडले या प्रकारे स्वामी सह शिष्य सारे न कळे कोण्या प्रकारे होईल वाचा पूर्ववत जाणून ती व्याकुळता आम्ही श्रीपाद प्रभू प्रार्थिता पूर्ववत त्या वाचा येता बोलती शिष्य कुतर्काने श्रीपाद क्षुद्र मांत्रिकी जरी शिष्य त्याचे तुम्हापरी क्षुद्राची न चाले थोरी दंडी गुरुस्वामी समोरी दंडी स्वामी आमुचे समर्थ श्रीपादांसवे करुणी शास्त्रार्थ
करतील पराभूत यथार्थ विजयपत्र घेतील ते जाऊ आम्ही पिठापुरी करुण फजिती खरोखरी रूप तयाचे परोपरी दाऊ साऱ्या जगताला शरण जो अनन्य भावे श्रीपाद प्रभूंनी तया रक्षावे करती श्रीपादची अवघे होणे न होणे समस्येचे काही दिवसानंतर दंडी स्वामी येती पिठापूरधामी स्वागतार्थ रथनामी योजिती काही जण शोभायात्रा रथातून मिरवित कुकुटेश्वरादी दर्शन घेऊन स्वयंभू दत्त भगवान वंदिती दंडी स्वामी स्वसंकल्प शक्तीने कुमकुम विभूती प्रगटविने सिद्ध सामर्थ्य दीपवने आरंभिती दंडी स्वामी वागणे अनुसूचित जरी स्वामीचे परिमान राखणे आश्रमाचे उचित जाणून श्रीपादांचे साष्टांग नमन तयासी बापन्नार्य राजू शर्मा जाणून सनातन गृहस्थ धर्मा वंदती दंडी परी श्रेष्ठी वर्मा निषेधती स्वजातीत दंभ अकृत्यासी समर्थन न देती स्वजातीतून अप्त प्रभू परिवार मानून समर्थती तयाना बाल श्रीपादा औदुंबरतळी विश्रांतीत सहज सकाळी बघून प्रसन्न मूर्ती सावळी श्रेष्ठी आनंदले आजोबा आणि पिता बाललीला अवलोकिता पाहती दही भात खाता कृष्णापरी बाल श्रीपाद वेदघोष करा म्हणती स्वये त्याच्या सभे म्हणती वेदघोषे पवित्रता ती दाटे त्या परिसरा स्वयंभू श्री दत्तमूर्ती मुखासी दही भात शिते दिसता पुसी पुजारी पुन्हा तशी येती ती आपोआप अद्भुत लीला श्रीपादांची शिष्यासह दंडी स्वामीची वाट सरेना चालताची राहिले तरी ते होते जेथीच्या तेथे थकले अंती सर्व ते दंड कमुंडल तुटे हत प्रभ दंडी स्वामी होई शरीर पीडा दारुण जाणले श्रीपाद बलपूर्ण अनर्थ विरोध टाळून निघावे कवने परी एशा चिंतत ते असता पिठापूरचा आबांना गारुडी येता श्रीपाद म्हणती आता द्यायासी भोजन थांबू द्या वेद पठन द्या भुकेल्यासी अन्न होता तयाची तृप्तीपूर्ण सांगती तया लागी जा कुकुटेश्वर मंदिरा घेऊन जलपत्र करा सांगा भूमातेस जरा शांत राही ये समयी श्री दत्तावताराजे निंदिती महापापी ते दुर्मती तयांची पिशाच गती थांबविली मी करुणावशे सांगितले चित्रगुप्ता तसे परिहार पापांचा होत असे शोधिले उपाय जरासे तयांच्या कल्याणार्थ उत्सुक जे मम दर्शनासी जल हे प्रोक्षितयासी असता तव समंतिसी लाभे मम दर्शन अबया सुबयाच्या घरी दे दहीभात प्रसाद जरी गरीबहीन जाती तरी प्रियते मम भक्त कळवळा भक्तांचा प्रभूसी दांभिका ते उग्रतेसी बोलती दंडी स्वामी कैसी तपस्या केलीत करुण तप महान केले न अहदमन हे केवळ मूर्खपण मिरविता गुरुशिष्य आराधिता ज्या श्री दत्तासी तेची श्रीपाद वल्लभ रूपेसी अवतरले भक्त उद्धारासी न जाणता महामूर्ख काय तुमची सत्ता असे विश्वजेने चाळत असे तया समोरी हे पिसे टिकेल हो कुठवरी महापाप केले देवदूषणाचे तेने शतवर्ष पिशाच्याचे ऐसे म्हणणे चित्रगुप्ताचे रद्द करीतो करुणेने जन्मा मानव योनित परी नीच जातीत पाप परिहार या शिक्षेत अल्प केला तुम्हासी श्रीपाद वल्लभ महाग्नी समान न खेळा समजूनही न घडता महाप्रमाद जाण सोडविना अन्य कोणी मोक्ष म्हणजे क्षय मोहाचा नव्हे तार्किक वाचिक बोलाचा योग्यता जाणून जीवाचा घडवितो उद्धार मी अनन्य जो शरण मजसी चुकेना स्वस्वरूपानुसंधानासी तयामी तत्कालेसी करीतसे सुखरूप निर्गुण निराकार वा सगुण साकार बंधन वा मोक्षसार व्यवहार हा भेदाचा असंख्य ब्रह्मांड घडीमोडी घडवे मम माया घडोघडी जयास माझीच आवडी यावे तेने अवश्य तयाचे मम पदी राहणे वा पुनरिप जन्म घेणे हे मजसीच ठरविणे विश्वसूत्राधार मी तोच मी साकार रूपात तुम्हासाठी अवतरित सदा तुम्हा अवलोकित असो जरी कसाही लोककल्याणार्थ योगशक्ती जरी करू पाहता भक्ती सांडून दंभ अहंचित्ती सेवावे भूतमात्रासी असावी दिनाची करुणा सहाय्य करावे असहाय्याना सर्व रूपे माझीच पाहना सांगण्या अवतरलो सत्य मूळ सर्व धर्माचे मम संकल्पाविना सृष्टीचे काही न चाले अन्याचे मीच सर्व म्हणूनिया एकूणी हे दंडस्वामिनी घातले लोटांगण श्रीचरणी राही हिमालयी तपाचरणी नको शिष्य संभार बंधन अथवा मोक्षाने काय सृष्टीचे उणे ती यथावत चालणे घ्या नीट समजून गदर्भे स्तविता ऊट रूपासी वा उठे गदर्भ गायनासी बदलना यथार्थ स्थितीसी सावध व्हा विवेकी हो ऐसा संवाद करीत श्री गुरुचरण आणि शंकर भट येती मांचल ग्रामात श्री स्मरणी आनंदे सूक्ष्मपणे कार्यकारी विष कालवे अंतरी एषा दंभाची थोरी नसे श्रीपादानुग्रहे इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री दत्ता
दीनवसला संकट निवारका तू कृपाळा लीला लाघवी गोपाळा श्रीपाद श्री वल्लभा शंकर भट आणि गुरुचरण जाती मंचल ग्रामी जाण भेटे व्यापारी भक्तापन नामे जो कृष्णदास आज्ञा होती श्रीपाद प्रभूंची तदनुसार यात्रा त्याची ग्रामदेवतेच्या प्रत्यक्ष दर्शनाची स्थिती आती भाग्याने वंदती तिघे तियेसी दिव्य स्वहस्ते ती प्रसादासी देई मने भाग्यवनासी मंगल असो सर्वांचे गुरुबोध दिला प्रल्हादासी ते श्री दत्त कलियुगेसी अवतारले नामरूपासी श्रीपाद वल्लभ नामे प्रसाद फुलमाला देऊन ग्रामदेवी होई अंतर्धान करू श्रीपादलीला चिंतन वाटे अकल्पनीय जरी दत्त परब्रह्म केवळ दत्त आदिदैवाचे मूळ दत्त भक्तांची एकची कुळ सकळ श्री दत्त म्हणून या दत्त भक्त कोणत्याही कुळाचा न करा त्याग प्रसादाचा प्रेमाने स्वीकार तयाचा होतसे कल्याणकारी एकुनी हे गुरुचरण वचन शंकर भट पुसती तया लागून सांगितले जे शास्त्रविधान असत्य केवी असे निषद्ध सर्वता टाकावे विहित विधीने करावे स्पर्शास्पर्श स्वभावे तात्काल फलदायी जय शास्त्र भाषा गूढती शास्त्रात दिसती विसंगती अचरावे कवनेरीती सामान्यासी न कळे सांगती गुरुचरण हासून धर्माचे तत्व गूढ जाण पाळावे सर्वथा गुरुवचन प्रेय श्रेय दायी जय शंकर भट विचारिती चांडाळ वंशी अरुंधती वशिष्ठ ऋषी स्वीकारती पत्नी रूपे तिजसी दिसे भंग शास्त्रज्ञेचा आदर्श तरी गृहस्थधर्मीचा काय रहस्यार्थ याचा सांगा हो दयाळा सांगती श्री गुरुचरण वशिष्ठाचे तपदारुण चाले सहस्रवर्षे जाण त्या सेवी अक्षयमाला जन्मे जी चांडाळ कुलात परी आदर्श सेवा करीत तेने प्रसन्न वशिष्ठ वदत मागवर हवा तो कन्या प्रार्थी ऋषीसी वशिष्ठपती व्हावे मजसी ब्राह्मण मी चांडाळ कन्येसी कसा करू विवाह एकुणी ऋषीचे वचन कन्या विचारी त्या लागून वर मागण्यासी आपण प्रेरिले मजसी मागता मी इच्छित वर का वचन मोडता गुरुवर वाकदोष भीतीने ऋषीवर पुसती तियेसी तव तनु मम इच्छेनुसार करण्या असे का होकार एरी म्हणे मी तयार निर्धाराने तेधवा ऋषी करती भस्म तिजसी पुनरिपदेती नूतन तनुसी ऐसे सप्तवेळ तिजसी करुणी अंगीकारिती ऐसे सप्त जन्मात गेले दोष समस्तो होता पवित्र अत्यंत होई ऋषी पत्नी ती आधी हार्दिक सेवेने नंतर अभंग निर्धाराने ऋषीसी वरले तिने म्हणून नामे अरुंधती वशिष्ठ गोत्री नरसिंहवर्मासी सांगती कथा श्रीपाद स्वमुखेसी एकण्याचे भाग्य मजसी लाभले प्रभुकृपे वर्णाश्रमाची योजना त्या काली विहित जाना जी गुणाधीरतपणा मुख्य कारण वर्णाचे पुढे गुणासंवेत कर्माचा वाडे प्रभावसाचा आनुवंशिकतेने गुणाचा वाढत असे प्रभावही कलिकालात गुणदाढ्यारणे वर्णाच्या जाती होणे व्यष्टी समिष्टी व्यवस्थापने घडे लाभ समाजासी परी जाऊन व्यवस्थापन होता भेद रोग लागन सद्भाव दुरावे पूर्ण तरी अन्यर्थ निश्चये दत्त भक्त कोणत्याही कुलात असता सद्भाव त्या हृदयात दत्त कृपा निश्चय लाभत कल्याण इहपर लोकाचे दत्त कृपे निरामय जीवन लाभे उचित ऐश्वर्य जान जन्मजन्मांतरीचे कर्मबंधन तुटून लाभे उन्नती शिव सगुणासह अधिक जान म्हणून बोली जे निर्गुण जे परब्रह्म संपूर्ण महाशून्य ही त्या संज्ञा व्यापुनी असे जो सर्वासी चालवी महासंकल्पासी जो अनंत धर्मतत्व त्यासी म्हणती विष्णू रूपदत्त लय रूप शिव जाणीजे विलास विष्णू म्हणीजे निराकाराचे साकार सहजे हरिहर एकरूप दक्ष यज्ञ विध्वंस समयासी शिव प्रेरणेने वीरभद्रासी सांगती विष्णू ऋषिकेशी एकबा वीरभद्र जान अभिन्न शिवशक्तीसी पार्वती दुर्गा काली रूपासी जान मीच पंचाननासी सेवितो आती आदरे विधी हरिहर स्वरूप दत्त तेची श्रीपाद वल्लभ व्यक्त षोडश कला संपन्न भक्त भगवंत जे एकरूप त्रेतायुगी भारध्वज मुनींनी सवित्रकाटकचयनी केले ज्या भाकिता लागुनी ते हे श्रीपाद वल्लभ जे अर्धनारी नट्टेश्वर जे ब्रह्मा विष्णू महेश्वर जे दत्त श्री गुरुवर साकार श्रीपाद वल्लभ ते आचिंत्य आपल्या योगशक्तीने सदाचार सद्बुद्धी वाढविणे धर्मादी पुरुषार्थ प्रेरणे वैशिष्ट्ये या अवताराचे अवर्षवाणी तयांची घनाहून घनसाची अखिल विश्व कल्याणाची गंगोत्री ती असे कृष्णादास सांगती श्रीलीला श्रीपादे अनुरेणू व्यापिला मुंगीपासून ब्रह्मयाला आधार चैतन्य ते नरसिंहवर्माच्या शेतात श्रीपादासवे ते विश्रांती घेत दोन नाग तेवढ्यात येती निकट ते धवा कौशल्याने मारून त्यासी टाकीती श्रीपाद त्वरितेसी तो पाहती लाल मुंग्यासी येती वर्मा निकट त्या तीक्ष्णतयाच्या दंशाने निद्राभंग न हो त्याने मुंग्या मारिल्या श्रीपादाने झाला ढीग छोटासा जाग येता वर्मासी
पाहती मृत मुंग्यासी दया उपजे चित्तासी म्हणती प्रभू कौतुकाने राजासी सेवकाचे रक्षण करणे कर्तव्याचे नियम हे प्रकृतीचे पाळणे उचितची अद्भुत मुंग्या सभोवती घाली एक प्रदक्षिणाती जीवित होऊन जाती मुंग्या त्या तिच्या मागे श्रीपाद म्हणती या राणीने प्राप्त संजीवन शक्तीने रक्षिले सर्वासतीने अचिंत्य प्रकृती लीला असेल तव इच्छा जरी दावीन अनेक लीला तरी प्रतिक्षणी या भुवरी एकती भक्त वर्मा तव वर्मा अवलोकिती दोन मृत नाग भुवती जाणीती ते चित्ती ही श्रीपाद लीला नागास एका कुरवाळिले एकास पायाने स्पर्शिले होती ते जिवंत भले श्रीपाद लीलेने प्रदक्षिणा घालून श्रीपादासी जाती निघून दूरदेशी श्रीपाद ऋषिकेशी भक्तवत्सल परमात्मा विचारिती श्रीपादाला नाग आले कशाला का मारले तयाला सांगती ते भक्तांना राहू ग्रहबल नसताना जीवास अनेक संकटांना तोंड देणे बंधना वाढ होय तेने गुणे काल सर्प योग म्हणती राहू आदी ग्रहदेवताती संकटमोचन कवनेरिती न कोणी जाणती सर्वांचे दोष दूर करून सर्वा सुख संतोष देऊन अंतिश्रेय ही योजून मी राही असंगही भक्तवत्सल्य श्रीपादांचे आघाद अचिंत्य साचे कल्याण करण्या भक्तांचे अवतार हा निरंतर काल सर्पयोग मिटवी अध्यात्म लाभ घडवी करी पुण्य वृद्धी बरवी तो हा अध्याय श्रीकृपे इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी स्वयं ज्योती तुझे चराचर स्थिती ग्रह नक्षत्र गती कारक तू चिन्मात्र देश कालबंधन स्पर्शू न शके जया लागून तो तू सकळा अधिष्ठान श्रीपाद श्रीवल्लभा गुरुचरण कृष्णदास शंकर भट प्रभू सन्मुखास अनुभवती अद्वितीय आनंदास प्रभू कृपेने ते समयी ज्योतिषी गुरु दत्तभट श्रीपाद दर्शनास्तव येत सन्मान करीती यथोचित प्रभू तयाचा काल व्यर्थ न दवडावा सत्संग आदरे साधावा शास्त्र संवाद करावा निवांत जागी बैसोनिया ही आज्ञा एकूणी प्रभूची चाले चर्चा चौघांची जिज्ञासा होता ज्योतिषाची पुसती शंकर भट सांगितले जे ज्योतिषास्त्रात काय तसे फळ होतं की बदल संभव त्यात कर्मीही पूर्वनिर्देशित ज्योतिषी दत्तभट सांगती पाहता नक्षत्र स्थिती अश्विनी पासून आरंभिती नववर्ष चैत्रादिमास ग्रह सूर्य नक्षत्राची ओळख आरंभ बिंदूची स्थिती अश्विनी नक्षत्राची ओळखणे ही समस्या आरंभ हा भचक्राचा जोडे भौतिक देवाचा संकेत तो त्रैमूर्तीचा श्री दत्तरूपे प्रगटला अश्विनीच्या सरळ रेषेत 180 अंश चित्रा नक्षत्र श्रीपाद रूपे श्री दत्त अवतरले या नक्षत्री पूर्व नक्षत्र कृत प्रारब्धाने ठरते उचित गणिताने ग्रह नक्षत्रादिकांचे असणे जीवा जन्म ते समयी प्रेम वा द्वेष भावना नसती कोणत्याही ग्रहांना महा अनुशासनानुसार त्यांना भ्रमण असे करणे की कर्म फल ज्याचे जैसे नभी ग्रहयोग तैसे विविध स्पंद किरणे देतसे फल जीवा त्या प्रदेशी अनिष्ट फल चुकविण्यास करणे 4 उपायास मंत्र तंत्र प्रार्थना ध्यानास सहाय्य योग शक्तीचे परी अत्यंत प्रबळ प्रारब्धासी उपाय न चाले त्यासी बदलण्या त्या भाग्यासी समर्थ श्री प्रभू बदलण्या भाग्यरेषेसी अवश्य करणे सत्कार्यासी सृष्टी कर्म व्यवस्थेसी आदरिती श्रीपाद प्रभू भक्ताच्या उत्कटतेने करुणाघनाचे उपाय सांगणे प्रसंगी योग शक्तीने घडविणे कल्याणतयाचे ऐसे भक्त वात्सल्याने निस्तेज कर्म देवता होणे भक्तांचे उद्धारणे घडविती श्री प्रभू कर्म जड म्हणजे श्रीपाद चिन्मात्र जाणीजे चैतन्य शक्तीने भक्ता तारिजे सहज स्वभाव तयांचा श्री दत्त मम कुलदैवत कन्नड ब्राह्मण नामे दत्त भाग्ये आलो पिठापुरात एकली श्रीपाद लीला घेतले कुकुटेश्वर दर्शन श्राद्ध भक्तीने अंतकरण द्रावून लागे ध्यान प्रगटे तेथ अंतर्वाणी अरे तू ज्योतिषी महापंडिता उत्तम संस्कृत जाणता मूर्ख मेलास जरी करता पूजा मम प्रतीकाची डोके येथे आपटून रक्त मम आटवून साधले काय यातून वारंवार उठे मणी जन्मपत्रिकेनुसार निश्चित अंतिम दिन आजची येत स्वयंभू दत्तापुढे पिठापुरात होते सारे तसे पाहता नसे नाडी स्पंदन नसे हृदयाची धडकन मुख प्रेता समान व्यापिले अवकळेने सरला मम गर्वसारा जागे विवेकांतरा श्रीपाद दर्शन हाची खरा उपाय दुर्भाग्यावरी
शरीरग्रासिता काळाने जीव व्याकुळ दुःखाने परी अद्याप तन सोडणे न झाले आत्म्यासी जणू तन अनामिक संचाराने भरले वाटे श्री गुरुकृपेने निकृष्ट पाप्याच्या संगतीने व्यर्थ जे गेले होते घेऊन महालयी भिक्षेने जन्म घेतला श्रीपाद रूपाने जेथ स्वयंभू श्री दत्तमूर्तीने तोषविले पित्रादिका आगा आश्चर्य हे थोर अजन्माजन्मे भुवर असता पवित्र निराकार साकार होई पिठापुरी असंग जो सर्व काळ तो म्हणवी सुमती बाळ जाणे भक्तांची तळमळ कृपाळू ऐसा श्रीपाद आता न दौडो क्षण एक समक्ष पाहू त्रिभुवन नायक म्हणून धावत भाविक येई श्रीपाद गृही तो पाहिले अंगणात 10 वर्षीय श्रीपाद हासत म्हणती ए रे मूर्खा जिवंत असल्याचे का नाटक मृतवत जो तुझ्या परी मानव रूपे पिशाच जरी मम कृपे मुक्ती खरी लाभू शकेल निर्धारे दुष्कृत्यामुळे तुमच्या पितरा यातना नरकाच्या त्या सद्गतीस्तव अवधूताच्या सोंगास धरिले जाणे महालय अमौसेस येऊन भिक्षा पितृमोक्षास पाठविती त्या श्रीदत्तास पाहिलेस का कधी पिशाच्यादी कापती ज्या भीतीने दत्तात्रेय हा श्रीपाद जाणे तव गती अधोगती करणे मम लीला सहजी दिससी तू जरी जिवंत परी अससी रे मृतवत सांग तव हकीकत मजलागी या समयी एकुणी श्रीपाद वचन झालो गर्भगळित पूर्ण येई भीती दाटून अंग लागे थरथरू तव सुमती महाराणी माता अंगणी अवचित येता समोर मज पाहता म्हणाल्या चमत्कारोनी कान्हया या प्रेतकळेचा दिसे अघोरी पंथाचा या टाकते उतारा दृष्टीचा ओवाळुनी तुझवरी श्रीपाद सांगती तिते हा न अघोरी माते पुढील जन्म याते येणे शववाहकाचा परी आला मम दर्शना खाण्यासी भात देयाना सुमती प्रसाद भात देताना म्हणाले श्रीपाद मज जाई झनी निघून तो दिला भात घेऊन कुकुटेश्वर परिसरी जाण भक्षिला श्रद्धेने नव चैतन्य अंगी संचरे जाई प्रेतकळात्वरे अंतरी निर्विषय आनंद भरे करिता तसे मी ते धवा इच्छा पहावे प्रभूसी गेलो सृष्टीच्या ग्रहासी तो तेथे धनराशी मोजित बैसिले सृष्टी तेथ ग्राहकासी मोजून घालती मालासी विचारती श्रीपाद तयासी देणार दक्षिणा किती श्रेष्ठी सांगती तयासी जागा न दोघात भेदासी हवे ते घेई तुझसी उचित ते दे मजला वत्सल प्रीती श्रेष्ठीची निरागस सरलता श्रीपादांची वर्णनास त्या शब्दाची कुवत काही असेना खडा गुळाचा घेऊन किंचित स्वमुखी टाकून देती प्रसाद तो श्रेष्ठी लागून सांगती त्याजला आज तव आवडीची झाली गणेश पूजा साची नैवेद्यार्थ भेट गुळाची स्वीकारली मी पहा वाटे हे लटके जरी मुखी पहा तुम्ही तरी पाहता श्रीपाद मुखांतरी श्रेष्ठी गहिवरले श्रीपादारे सोनूला न विचारता घेई गुळाला भूक लागता गणेशाला तूच गणेश खासरे चालता ऐसा संवादास श्रेष्ठी पत्नी नेई श्रीपादास घालण्या अभ्यंग स्नानास पाहिले मी तेधवा शंकर भट सांगू कसे कुसंगती कुमतीची पिसे लागल्यामुळे असे दुर्भाग्य अघोरी जन्माचे परी करुणा घनाने त्यातून केले माझे रे रक्षण अन्यथा पतन दारुण सक्षम होते की मजसी सद्गुरूंच्या निस्वार्थ प्रेमाने चुके कर्म फल भोगणे यास्तव अमूल्य वेळ शक्ती खर्चाने तयासी भक्तास्तव पिठापुरी तेलुगू बोलती श्रीपाद गृही संस्कृत ही जाणती संबल संस्कृत बोलती श्रीपाद पिता आजोबाही संबल संस्कृत बोलता सरल माधुर्य प्रवाहता जी हिमालय प्रांती पवित्रता प्रगटे सहजी तिथे विद्वानासह अजोबासी वदती श्रीपाद सहजेसी कर्तव्य बोधकते सत्यासत्यासी कृष्ण न बोले बापा नार्य सांगती तयाला बाळ बोलावे केवळ सत्याला न उच्चारावे मिथ्यवाणीला कोणत्याही कालात मग गुड मंद हास्य प्रभूंचे आजोबा घरी व्यंकट श्रेष्ठीचे होई आगमन भोजन निमंत्राचे निमित्त ते धवा पितृसंतोषास्तव त्यांच्या मनी बोलवावे बापा नार्य भोजनी परी कर्मठ गृहस्थ म्हणून अशंका अंतरी वंदुनी श्रीपाद चरणासी सांगती इच्छा बापा नार्यासी स्वीकार त्या निमंत्रणासी आनंद अतिश्रेष्ठीसी प्रभाव हा श्रीपाद प्रभूंचा पडला विसर कर्मकांडाचा दोघांसीही विसर याचा पडे कालगतीने महालय अमावस्यासमयी निमंत्रणार्थ श्रेष्ठी बापा नार्य धामासी म्हणती श्रीपाद पाहून श्रेष्ठीसी आजोबान द्यावे वचन यांना दिले तरी वागावे तैसे जान वचन भंगायसे महापाप अन्य नसे घ्या ध्यानात दोघे हो घडले भोजन श्रेष्ठी घरी ब्राह्मणासी तो अपवाद परी मोडू नये शास्त्राचार थोरी सद्भावा आदरावे समज जीवा द्यावी काशी सेवेची येई स्मृती कशी जानी श्रीपाद ऋषिकेशी सर्व सत्ताधीशते सांगती विस्मृतीचा हेतू सर्वांतरी मी चैतन्य किंतु न धरा चैतन्याची सेतू तन मनाचा
तन देती माता पिता, मनासी मी ऊर्जा देता, अधिष्ठान त्यात मी होता, कर्मपंथ जीवासी, विश्वनाट्या माझी भूमिका, जीवासी भ्रमे चटका, लागता विषयाचा सुटका, नसे कर्मबंधनात, काही बंधन वासनेचे, काही बंधन परंपरेचे, काही बंधन व्यावस्थ्याचे, व्यष्टी आणि समष्टीत, मिळून योग्यता पूर्ण, फेडता सर्व ऋण, सहजे कर्मसंकोच संपूर्ण, संन्यास तो जाना, भौतिक दैवी स्तर जाणे, ओलांडले त्या संन्यासाने, स्पर्शती ना कर्मबंधने, एषा योग्यासी, वचन हे या जन्मात, सरले नो हे ते चैतन्यात, प्रगटेल कधीतरी वंशात, फिटे वचन तेधवा, गती कर्माची अतिगहन, भौतिक महालय जाना, कर्मेची करावे संपन्न, यथाशक्ती समयासी, विविध प्रकार कालाचे, भौतिक मानसिक योगिकाचे, वर्तने तेथ कर्माचे, असे गूढ सामान्यासी, शंकर भट पुस्ती दत्त भटा, भौतिक योगिक काळ आता, सांगा समजवून पुरता, विनंती ही पायासी, भौतिक काळ तन संबंधित, मानसिक मन संबंधित, योगी काल सर्वातीत जाना तुम्ही, भौतिक काळ 60 वर्षाचा, मानसिक असे 20 वर्षाचा, जेवी भार युवकाचा 60व्या वर्षापरी, तेवी युवक 20 वर्षाचा, जबाबदाऱ्या 60 वर्षापरीच्या, मानसिक वये तो 60चा, असे जाना तेधवा, तन मनाचा एकची काळ, ऐसा नियमन सर्व काळ, असता मानसिक तळमळ, घडे फलही तैसे, सांगती दत्त भट श्रोत्यासी, श्रीपाद प्रभूंच्या वचनासी, म्हणे जो काशी निवासी, पावे फल तैसे तो, करून जो काशी निवास, करी तेथ गोहत्येस, काशीवास फलने त्यास, गंगे माझी बकजैसा, जो असून पिठिकापुरास, घेई श्रीपाद दर्शनास, परी नसे तो मानसिक देश, कालभक्त तो नव्हे, हा योग काल योग देश, आध्यात्मिक शक्ती संपन्नास, श्रीपाद अनुग्रह कधी कोणास, रहस्य गूढ हे जाना, कर्मासी चालक क्रियाशक्ती, क्रियेसी निमित्त इच्छाशक्ती, इच्छेसी आधार प्राणशक्ती, प्राणनाथ श्रीपाद, जीवासी अधिकार कर्माचा, फळ देण्या अधिकार देवाचा, कर्मानुसार सुखदुःखाचा भोग अपरिहार्य, पूर्वसंस्काराचे बंधन, पाठलाग जीवाचा जाण, करी अनादिकालापासून, सद्गुरु कृपे ते खंडे, घडे घटना पिठापुरी, नरसिंह वर्माच्या घरी, सेवक शिवय्याने जरी, पाहिले श्रीपाद प्रभू, तात्काळ मनोवृत्तीत, घडे बदल अकस्मात, आहार निद्रा सोडत, बोले वाणी असंबद्ध, आदी मूळ मी सृष्टीचे, मीच या स्थितिलयाचे, कारण असे साचे, लय ही हा माझ्यात, दया उपजे वर्मासी, विनविती ते श्रीपादासी, रक्षावे या शिवयासी, आती लीनतेने तेधवा, श्रीपाद प्रभू सर्वांना, जाती घेऊन स्मशाना, करविती अग्निसंस्कारांना, उंबर फांदिसी तेधवा, होई सुटका शिवयाची, वर्मा मनी आश्चर्याची, दाटी होता श्रीपादाची, सांगती सर्वांना, पंडित एक वायसपुरीचा, अत्याचार माजवीसाचा, करी वाद सदायाचा, श्रीपाद नव्हे परमेश्वर, कोठे वेद प्रतिपादित परमेश्वर, कोठे पिठापूरचा हा कुमार, परमेश्वर म्हणणे निराधार, या श्रीपादासी, होता तयाचा देहांत, ब्रह्म पिशाच्य तो होत, शिवया तयाचा निश्चित, ऋषी पूर्वजन्मीचा, योग काल मी कल्पुन, स्मशानी योग देश निर्मुन, योग कर्मे घडविता दहन, मुक्त केले ब्रह्मराक्षसा, शिवया तयाच्या तावडीतून, सुटला हे आश्चर्य कोण, श्रीपाद योगीराज जान, जगदुद्धरा अवतरले, आखडे सामान्य ज्योतिषाचे, न चालू देती श्रीपाद त्याचे, अतिक्रमिती हे योगाचे, बल अतुलनीय, भविष्य आणणे वर्तमानात, देश संकोच करती क्षणात, देशकालासी बदलत इच्छा प्रभूंची, श्रेष्ठी घरी श्रीपादांनी, फोडीला नारळ स्वहस्तांनी, केले तुकडे तुकडे त्यांनी, नारळाचे तेधवा, म्हणती आजोबा तुमचा, योग होता मरणाचा, तुकडा करून नारळाचा, टाकला असे मी आज, एसी लीला श्रीपाद प्रभूंची, दत्त भट मुखे एकती त्यांची, कथा शंकर भटसाची, सांगती श्रोत्यासी, जो काल भयनाशक, कर्मदोष निवारक, घडवी श्री दर्शन पुण्यकारक, तो हा अध्याय 36वा, इति श्री श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, अध्याय 37वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवशंकरा. त्रिपुरांतका महेश्वरा, दयाघना गुरुवरा, श्रीपाद श्रीवल्लभा, कुरुगड्डी पवित्र स्थान, भौतिक तव रूप जान, एकांतरम्य दिव्य स्पंदन, केंद्र कल्याणाचे, नित्य रमसी त्या स्थानासी, जसे योगी स्वस्वरूपासी, कृष्णवेन्ना विष्णू स्वरूपासी, रमसी शिव तू अर्चनी, श्रीपाद कुरुगड्डीस, एकांती दर्शनार्थी येती जाती, शंकर भटासी वाटेवरती, भेटती भक्तवर, नाव धर्मगुप्त तयांचे,
नातेवाईक व्यंकया सृष्टीचे उपासक शिवशंकराचे येती श्रीपाद दर्शना नवल वाटे शंकर भटासी यात्रेत जे भेटती प्रवासी श्रीपाद भक्त ते चरित्रासी सांगती अतिदिव्य जे योजना प्रभूंची गहन समजू न शके साधारण 10 वर्षापर्यंतचे जाण कळले चरित्र काही घडता संवाद दोघाचा धर्मगुप्त सांगतो वाचा येई शिवयोगी घरी तयांच्या 10 वर्षे वयात सहज अवधूत वेश करतल भिक्षा तरुतल वास पंचाक्षरी शिवमंत्रास जपेजो सर्वदा तयाचा पाहुन वेशमलिन कुकुटेश्वरी पुजारी गण हाकलती त्या मंदिरापासून विदेही प्रांगणी रमे जाता मी पिठापुरासी अर्चिले कुकुटेश्वरासी मिळता भरपूर दक्षिणेसी चाले पूजा यथा सांग तेवढ्यात येई मंदिरात शिवयोगी 2 नागा समवेत पाहता अर्चक घाबरत पाहुन विषधरांसी शिवयोगी म्हणे तयासी आभूषण हे शंकरासी आलिंगी पुत्र जेवी पित्यासी आतुर हे कुकुटेश्वरा स्नेही आपल्या देवाचे घाबरणे या महापापाचे अधिक प्रेमे शिवाचे करावे भजन सूर्यचंद्र शास्त्री पुजारी जो श्रीपाद वल्लभ भक्ती करी स्मरून तया रुद्र उच्चारी सुस्वर प्रेमाने वाटे आनंद सर्वांना नाग डोलविती फना होता सांग अर्चना जाती ते निघुनी शास्त्री शिवयोग्या समवेत येती बापा नारिलू गृहात करविती भोजन संतृप्तीत होई श्रीपाद दर्शनीही शिवशक्ती स्वरूपात श्रीपाद त्याशी दर्शन देत आनंदे रमे समाधीत 3 दिवस तेथेची श्रीपाद त्यासी स्वहस्ताने जेवू घालती प्रेमाने देव दुर्लभ त्या दर्शने भाराविले कित्येक श्रीपाद म्हणती बाळा रे सनातन धर्म आचरे तेने भवसागर तरे पावे तो शिष्यत्व अर्थ पुराणाचा गहन नसे असत्य कल्पना जाण सामान्य आणि गुढ भाषण कळे प्रगल्भ साधका अनुष्ठाने चित्तशुद्धी होता प्रगटे अर्थ अर्थांतर तत्वता गुरु कृपेत तेतील रहस्यता खुली हो साधकासी सूर्य प्रतीक परमात्म्याचे चंद्र प्रतीक मनाचे चंद्राविना सृष्टिकार्याचे चालणे असंभव अमावस्या प्रतीक मायेचे जेवी चंद्रात किरण सूर्याचे मायेत तेवी परमेश्वराचे असणे अधिष्ठान रूप सगुण ईश्वर चैतन्य स्वरूप तेथून मन चेतन रूप तेची पुढे जग जड रूप अपक्रांती ही जाना वसंत निमित्त फुलाफळासी स्त्री निमित्त शिशुजन्मासी तेवी माया द्वैताद्वैतासी निमित्त जाना मृत्यू लोकी जीवा जन्म मरण पाताळी विष्णू सूर्य कांतिवान मनाचे जे निवासस्थान भूमी सप्त पाताळ याची अग्नी आदी देवता ज्या अष्टवसू अष्टदेवता सूर्यकांतीने ज्या शोभता रहस्य हे वासवीचे राहे जी ब्रह्मशिला नगरी श्रीपाद भगिनी खरोखरी ब्रह्मतेज ती सहोदरी म्हणती तियेसी अष्टगोलोकातील वायुस्कंदास म्हणती सप्त समुद्र त्यास नसे जलरूप त्यास प्रगटली आंध्रा परदेशी भृता शीतलेत नगरेश्वर द्राक्षारामी भीमेश्वर क्षीरारामी रामलिंगेश्वर श्री शैली मल्लिकार्जुन अमरावतीत अमरालिंगेश्वर कोटी फलित कोटी फलेश्वर पिठकापुरी कुकुटेश्वर महानंदीश्वर एशी ती शिवस्थाने मेंदू ब्रह्मस्थान शरीरी ज्ञानार्थ रुद्र सहकारी रुद्रजटा त्या पसरी मानेतून नाडी रूपात लकुलीश्वर शिव हटयोगी रूप हरे भिक्षा मिसे जीवाचे पाप सृष्टीचक्राते तालरूप प्रगटे आनंद तांडव उत्पत्ती स्थिती लयात आनंदी जो असंगात सहज अद्वय नटराजात सकळ सिद्धी भक्तांना 12 ज्योतिर्लिंगात 12 राशीचे प्रतीक त्यात शिव महाकाल रूपात चालवी लिलेसी अष्टमूर्ती अष्टदिशांना चिदाकाश स्वरूप जाना पंचमहाभूतासी पहाना शिव पंचानन पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियासह मन मुख्य इंद्रिय दुसह 11 रुद्र हे देह प्रतीक शंकराचे उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप त्रिपुरांतक रूप भस्म करुण त्रिगुणाचे शिवाचा तृतीय नेत्र जाना तो ज्ञाननेत्र भस्म करी कुपात्र अमंगल विकारी शिव जटेतून वाहे गंगा ती पतित पावनी ज्ञानगंगा शुष्क दारिद्र्यभंगा करी स्वबोधाने आद्रा असता आकाशी शिवदर्शन हो भक्ताशी जवळ करण्या मिथुन राशी वृषभाशी ओलांडणे नंदीश्वराचे प्रतीक ही वृषभरास देख श्रीचंद्र अलौकिक भ्रूमध्य ज्योती स्त्री पुरुष भेद संपता आवडी उठे जी चित्ता जेथ शिवशक्ती सामारस्यता ते अर्धनारी नट्टेश्वर रूप जेथ लय द्वैताचा नित्य विलास विमंगलाचा पवित्र स्वय ज्योतीचा निर्देश शिवलिंग दृष्ट्यासह दृश्याचा ध्यात्यासह ध्येयाचा ज्ञात्यासह ज्ञेयाचा लय शिवलिंगा माझी हे रहस्य शिवपूजेचे देणे गुरु कृपा कटाक्षाचे अमूर्ताच्या मूर्तीचे अर्चन हो श्रीपाद कृपे
पंचम पुरुषार्थ ज्या म्हणती, जी मोक्षा परवती भक्ती, ते स्वर्ण पिठापुर निश्चिती अप्राकृत श्रीलीला. शंकर भट पुस्ती धर्मगुप्तासी, आपण ज्ञानी भक्त शिवासी, भजता अभूषण शास्त्रांसी, अर्थ काय अंतर्गत. पाशांकुश श्री गणपतीचे, सुदर्शन श्री विष्णूचे, त्रिशूल श्री शंकराचे, आयुध जाना मुख्य. त्रिशूलासवर टोके तीन, त्रिगुण अग्नी ज्वले समान, एक हाती तीन मिळून निर्गुण धरिलेसे. इडा पिंगला सुषुम्ना, नाड्या मुख्य शरीरी जाना, केंद्राजी ब्रह्मज्ञान धरली गुणातीतपणे. नाग शिवाचे आभूषण, शरीरी ती कुंडलिनी जाण, जागृत होता सिद्धी संपन्न, सर्वही तिच्या योगे. सिद्धीने लोककल्याण करी, जाना ती लीला ईश्वरी, डमरुनाद अनाहत अंतरी, शब्दगुण प्रतीकजे. लागता लय त्या नादासी, प्रगटे आनंद हृदयासी, नाचे गाई तो सहजेसी, प्रतीक डमरू हस्ताचे. अज्ञाचक्र भ्रूमध्यावरी, ज्ञानाचे केंद्र ते अंतरी, विकसन होता मदनारी, जीव होई शिव. स्मशानवास शंकराचा, निश्चय नित्य वैराग्याचा, ज्ञानयोगाग्नीने वासनांचा नाश भस्मरूपे. भस्म विशुद्ध सार, शुभ्र सत्व आधार, ज्ञानासी आनंद विहार, जतेंद्रियत्वाने. हीन कामभावना, न स्पर्शे शिवासी जाना, ज्ञानदृष्टीने मदना दग्ध करी शंकर. जो शिवकृपे निराकार, अवतरे धर्मबद्ध साचार, कृष्ण रुक्मिणी पुत्र प्रद्युम्न नामे. उपमन्यू ऋषीच्या अनुग्रहाने, श्रीकृष्णे अतिनिष्ठेने, शिव आराधिले भक्तीने. शिवानुग्रहास्तव, शिवकृपे पुत्रप्राप्ती, कर्मबद्ध कामसंयती, जी भगवंताची विभूती, स्वये श्रीकृष्ण सांगती. तांत्रिक सिद्धी भयंकर, वाघापरी प्रमाद कर, ठेविती ताब्यात शंकर. वाघ वाहन शक्तीचे, शिवाचे वृषभ वाहन, वृषभ धर्म रूप जान, पांघरे व्यघ्र चर्मा लागून. शक्तिमान जो निरंतर, अमृत तत्व सिद्ध, शिव जटेतून निरंतर. प्रवाहित ब्रह्मज्ञाने, प्रज्ञा करी जी लोकपावन, ती जाना गंगा माता. नित्य प्रसन्नतेने, महाप्रशांत आनंदाने, ते चंद्रकोर असणे प्रतिष्ठित शिरावरी. पिंगळा दक्षिण भागी, इडा वाम भागी, शक्ती प्रवाह अंतरंगी, चाले सुषुम्नीचा. श्वास घेता पिंगळेने, सोडता इडेने, शरीरी उष्णता त्याने वाढतसे सहजी. ती सूर्यनाडी जाणीजे, इडेने श्वास साजे, करी शीतल म्हणिजे चंद्रनाडी तया. मेष ते कन्या राशी चक्रात, उष्णता असे जगात, श मास या म्हणत अर्ध अवर्तन वर्षाचे. तुळा ते मीन राशीत, असे शीतलता जगात, चंद्रनाडी प्रभाव सृष्टीत, गती कालचक्राची. प्राणायाम साधनेने, इडा पिंगला नियमाने, घडे ताबा मिळविणे योग्याचे कालावरी. सृष्टी जनासाठी संहाराची, असे अवशक्तासाची, ही शिवशक्ती विलासाची, चाले लीला निरंतर. अस्त्र शस्त्र मंत्रादी, विद्येस स्तवने लागे अधिपतीस, तो ईशान रुद्र असे खास, सर्व सिद्धी अनुग्रहे. पुण्यकारक महाशिवरात्री, विशेष मंगळवारी ती, भावे जी शिवपूजिती, सर्व कल्याण हो त्याचे. महिमा शनी प्रदोष व्रताचा, शनिप्रिय तिळतेलाचा, करिता अभिषेकसाचा, देता दानही त्याचे. होय शनी पीडा निवृत्ती, सर्व कर्म दोषारहित स्थिती, येता येई सुखशांती, शनी संतोषे शिवकृपे. तेने भस्म होय पापाचे, नूतन शुभ्र दिव्य स्पंदनाचे, दाटता तरंग जीवात्म्याचे, उन्नतीस्तव पुनरुत्थान. शनी प्रदोषाची शिवार्चनेने, दुष्कर्म दोषांचे विलीन होणे, महाकालित त्याचे योगाग्नित जळणे. महादुग्रह घडे सूर्योदयी, मुलाधारी पृथ्वी तत्व, वसे त्यास्तव पार्थिव लिंग दिसे, पूजिता विधीने असे फल पापनाशाचे. स्वाधिष्ठान चक्री जलतत्व असे, प्रतीक तयाचे जल लिंगसे, पूजिता एकाग्र मानसे, पवित्र होय अंतकरण. अग्नितत्व मणिपूर चक्रात, प्रतीक ज्वाललिंग असत, हिरण्यस्तंभ नामे निर्देशित, दग्ध करी जे कर्मबीजा. विशुद्ध चक्रात कंठस्थानी, प्रतीक चिदंबर लिंग म्हणून, तेची आत्मलिंग जाणी, मोक्षदायी साधका. तेची शिव पिठापुरात, श्रीपाद नामे साक्षात, अवतरले भक्त कल्याणार्थ, सर्वस्वदानी करुणाघन. धर्मगुप्ताचे एकूण वचन, पुसती शंकर भट त्या जाण, शिवशक्ती म्हणता आपण श्रीपाद वल्लभासी. परी पद्मावती व्यंकटेश, आले श्रीपाद रूपे खास, ऐसे एकू असमंजस, झालो आम्ही अवतार हा कोणत्या देवाचा, शिवाचा की व्यंकटेशाचा, काय कसा निर्णयाचा, सांगा स्वामी दयाळा. धर्मगुप्त सांगती हसून, आघाद श्रीपाद प्रभू महिमान, सप्त ऋषी सही जेन कळे जाण, ते दिव्य तत्व श्रीपाद. अरुणाचली वा हिमालयात, तत्व जे महादेव रूपात, तेची सगुण सुलभ साक्षात, श्रीपाद श्री वल्लभ रूपे. देवतांची वा चराचरांची, साकार अथवा निराकाराची, लीला अवघी श्रीपादांची, चालली मायागुणे. धरली निरनिराळी शरीरे जरी, भरले ते सर्वांतरी, तरीही असंग निर्धारी, श्रीपाद परब्रह्म. तेची लीला लाघवी श्रीगुरु, शिष्य करुणे स्तव साकारू,
स्वात्मनंद दानी परतपरू भक्ताभिमानी श्रीपाद सर्व धर्म पंथ संप्रदायाचे प्रवर्तक आचार्य साचे जे दिव्य किरण चित्सूर्याचे श्रीपाद स्वये चित्सूर्य श्रीपाद चरित्र परम पावन देई ऐश्वर्य दाम्पत्य सुखदान ऐसा कृपाळू भगवान संतोषे स्मरण भक्तीने इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. ओम नमो नमो आदिपुरुषा सकलाधार सर्वेशा कृपावलोकने पाशा सोडविसी सत्यज्ञान अनंत रूप तव तू भगवंत तव कृपे भाग्यवंत होती दीनजन सत्संग मूळ भाग्याचे सत्संगाचे मार्ग उन्नतीचे सत्संगी तेची दैवाचे पावती श्रीपाद चरण वक्ता सांगे श्रुतयासी शंकर भट पुसती धर्मगुप्तासी करावी शिवाराधना कैसी बोधानुग्रह कराजी सांगती धर्मगुप्त प्रेमाने शिव पंचाक्षरी मंत्र जपाने रुद्राभिषेक महान्यास विधीने शिवार्चन होतसे पंचाक्षरे पंचमहाभूतांची प्रतीके जीवा ममता मोहाची होता बंधने तो पशुची पाश विमोचक पशुपतीनाथ शिव पंचाक्षरी मंत्राचे नक्षत्रापरी वर्णन शास्त्राचे मोक्षदायी मंत्र प्रथम वर्गाचे भोगभाग्यादी द्वितीय वर्ग चंदन भूतत्वाचे नारळ जल जलतत्वाचे दीपाराधना अग्नितत्वाचे सांगितले उपचार सुगंधित धूप वायुतत्वाचे घंटा नाद आकाशतत्वाचे ऐसे पंचोपचाराचे व्हावे शिवार्चन पंचाक्षरे पंचतत्वाची कधी प्रकाश चांदीपरी ध्यानी प्रगटे अंतरी शिवकृपे साधकाच्या प्रवळापरी उज्ज्वल कांती अथवा दिसे अरुणकांती दाटे संध्या समयापरी ती तेजोमय रक्ताभ कधी पिवळ्या हळदीपरी अथवा सुवर्णसागरी वा विद्युत दाटे नभांतरी तमहरी तात्काल वर्ण निळा कधी दाटे सागर नभ सीमा आटे जड चैतन्याचे फिटे बिरडे सहजेची कधी कांती धवल शुभ्र आणि निर्मळ आत्ममग्न निश्चळ पवित्र आद्यरूप ऐसा योगानुभव पंचतत्वाचा भ्रूमध्य प्रगटत या ज्योतीचा यथार्थ हा संध्योपासनेचा म्हणती ऋषीश्वर यंत्र मंत्र उपासना पंचतत्व साधना योग साधने आत्मसमर्पणा जाणीजे मुख्य नाश तेने देहबुद्धीचा देवालय देह जीवाचा विराजमान आत्मा त्याचा शिवकृपाघन जीवाच्या शिवतादात्म्यास घडता पावे तो मोक्षास जपण्यास अभिषेकास जाणीजे सहयोगी विष्णू सहस्रनाम प्रिय गणेश तो मोदक प्रिय सूर्य नमस्कार प्रिय अर्ध्य प्रिय चंद्रासी अग्नि हवन प्रिय देवी शिवा अभिषेक प्रिय अशुतोष होऊन सदय भक्ताभीष्ट सारितसे ब्रह्मकल्प समयासी सकल सृष्टी बीजासी गायत्रीद्वारा प्राणशक्तीसी अवाहिले मंत्रजलात एषा पूर्ण कुंभजलाने करिती देव महर्षी शिवार्चने कैलासा स्थान त्यागुणे झाले अमृत स्थान ते प्रतीक अमरनाथ दैवी शिवलिंग साक्षात श्रावण पौर्णिमेस तेथ दर्शन अति भाग्याचे त्या पूर्ण कुंभातून प्रगटती मुनी दोन वशिष्ठ अगस्ती जान नामे तयांची पूर्ण कुंभीच्या अमृत जलाने करिता एकादश रुद्राभिषेकाने पूर्ण कामना शिवकृपेने वैष्णव एकादशी परी अभेद अत्यंत हरिहराचा दोघेही परस्परांचा करिता आदर नित्यांचा जाणीजे भक्तांनी रुद्राभिषेक करता नमकाने अकाल मृत्यू दोष हरणे करिता क्षात्र ग्रहस्थाने फल मिळे सम्यक पुनरुज्जीवनार्थ मूलशक्ती स्त्रवतसे जी चंद्रज्योती सहस्रधारा समोरती चमके भ्रूमध्यावरी यासी श्री चंद्रकला ऐसे म्हणती योगी तैसे अनुभवती आपैसे शिववामन कृपे सर्व काळ तैसे सोमनाथ गुजरदेशीचे स्फटिकलिंग शिवाचे न येता रुद्रतत्व अंतरीचे वर्ज रुद्राभिषेक शिव होऊन भजावे शिवासी तदर्थ करावे महान्यासासी तेने जाऊन देहबुद्धीसी शिव तत्व प्रतिष्ठे सर्वांगी शिवशंकर पंचमुख त्यासी नामे महर्षी बोधायन मातासी ईशान अघोर तत्पुरुष ऐसी वामदेव सद्दोजातही तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नी समान अघोर मूर्ती मेघवर्ण सदोजात चंद्रा समान दिसतसे भक्तासी वामदेव मूर्ती गौरवर्ण तेजोमय ईशान आकाशवर्ण ऐसे शिव पंचमुख जान सहस्रादी रुद्रगुण 30,000 एका गणात 33 कोटी एकादश सहस्रगणात प्राण मन पंच महाभूतात व्यापून हे असती ऐशी श्रुती प्रतिपादन गणपती गजानन दर्शिवण्यात तादात्म्य जान एती गणेश चतुर्थीस श्रीपाद तेने स्मरता भावे श्रीपादासी तृप्ती 33 कोटी रुद्रासी निरसने त्रिविध तापासी घडे तत्कृपेने रुद्राक्ष शिव साक्षात भावे घालावा गळ्यात जो लाभप्रद अत्यंत 4 प्रजाती तयाच्या ब्रह्मजात क्षत्रिय जात वैश्यजात शूद्रजात श्वेतरंग ब्रह्मजात असे दुर्लभ तो जाना लाल मधाच्या रंगाचे रुद्राक्ष क्षत्रिय जातीचे
पिवळसर लाल रंगाचे जान, जाती वैश्य असती जे काळ्या रंगाचे रुद्राक्ष, ते शूद्र जातीचे मिळते बहुमुखीचे, एकमुखी अति दुर्मिळ, एकमुखी गोल असत, बुडे दुधात पाण्यात, तो शिवरूप साक्षात सर्व सिद्धिदायक, रुद्राक्ष जे कोवळे हलके, निषद्ध जाण तितुके, तपासोनी ते परीक्षके, वापरावे विधीने, वापरावे ऐसे त्यांनी, परी तेही तपासुनी, द्रविड रुद्राक्ष ग्रहस्थानी, वापरू नये कदा काळी, ताम्रपात्री रुद्राक्ष दाबता, फिरे जरी तो दक्षिणवर्ता, द्रविड जाना तो तत्वता, वापरावा संन्याशांनी, वामवर्ता फिरे दक्षिणेपरी, गृहस्थासी कल्याणकारी, समस्त पापनाशकारी, मनोकामना पुरवोनिया, एकमुखी परमशिवस्वरूप, द्विमुखी अर्धनारी नट्टेश्वर रूप, त्रिमुखी जान अग्निरूप, ब्रह्मस्वरूप, चतुर्मुखी पंचमुखी कालाग्निस्वरूप, शमुखी कार्तिकेय रूप, सप्तमुखी मन्मथ स्वरूप, रुद्र भैरव अष्टमुखी, नवमुखी कपिलमुनी स्वरूप, जो अत्यंत दुर्लभ, ब्रह्मज्ञान स्थिती कारण, लाभ मिळे त्या सानिध्ये, विद्याशक्ती ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती शांतशक्ती, वामशक्ती ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती सातवी, अंगशक्ती पाशांतिशक्ती, एषा या नवशक्ती, सानिध्ये या लाभती, करिता शिवार्चन या दशमुखी विष्णुस्वरूप, एकादशमुखी शिवस्वरूप, द्वादशमुखी द्वादशादित्य रूप, संबंध विविध देवताशी, करता भरता हरता जाण, असे जेवी गजानन, तेची अंतरी जाण, तादात्म्य श्रीपाद प्रभूंचे, शिवभावने त्या पूजिता, दिसे विष्णू तत्वता, विष्णू भावे जरी अर्चिता, दिसती ते शिवरूप, तर्क वितर्क मल काढून, जाता अनन्य भावे शरण, तरी घडे यथार्थ दर्शन, तत्कृपे साधका, ऐसे करीत चिंतन, धर्मगुप्तासह शंकर भटापन, येती कुरुगड्डीस जाण, जाती प्रभू दर्शना, वाटे परमभाग्य सोहळा, पाहिले सगुण ब्रह्मडोळा, जयाच्या नेत्री कळवटा, दाटे विश्वकल्याणाचा, म्हणती ते थट्टेने, काय चालिली चर्चा चिंतने, श्रीपाद शिवरूप म्हणे, मीच श्रीपाद का, नसता श्रीपाद मी म्हणुनी, आलो काय या काननी, धर्मगुप्ता सांग विवरणी, कोण मी कुठला, धर्मगुप्त सांगती विनयाने, पिठापुरी व्यंकटप्पा सृष्टीने, सांगितले तर्कवितर्क न करणे, प्रभू समक्ष कदा, जा संपूर्ण शरण तयासी, आलो अनन्य भावे पायासी, धरीन मौन प्रश्नासी, वेदांपरी सम्यक, वेदही जेथ मौनाविले, तेथ धर्मगुप्ताचे काय चाले, श्रीचरणी हे मस्तक भले, स्वीकारावे प्रभू सदया, पाहुनी भाव अनन्यगती, पारखुनिया विमलमती, श्रीपाद वल्लभ संतोषती, दोघावरी तेधवा, स्पर्शपूर्वक प्रभुचरणवंदन, जे अत्यंत दुर्मिळ जाण, परमभाग्य संपूर्ण, आनंदले अंतर्बाह्य, घडे तया सहज ध्यान, हरपे सकल कालभान, सुख शांती आनंद घन, होऊनी ते ठेले, होता संध्या समय जाण, सहज ध्यान विसर्जन, श्री यज्ञे पैलतिरी जाण, आले ते दोघे, करुणिया संध्या वंदन, करीत श्रीपाद लीला चिंतन, वाळूत पहुडता जाण, होती ते निद्रावश, प्रातकाळी नामस्मरणे, श्रीपाद वल्लभ दिगंबरा भजने, एती जागृतीततेने, घेती भजनानंद, अध्याय हा परमपवित्र, पूर्वी मनीचे अर्थ, पाहता दिगंबर सर्वात, नासे भय अंतरीचे, इति श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतारधारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, अध्याय 39. श्री गणेशाय नमः. ओम जय जय कलिमलदहना, जय जय विरूपाक्षा पंचानना, जय जय श्रीदत्ता करुणाघना, प्रगटलासी श्रीपाद रूपे, दाविशी लीला अनंत, तो कृपे कर्माचा अंत, रंगला जो भजनी तो निवांत, भक्तवसल ही लीला, गुरुगड्डीच्या एकांत स्थानी, रमती श्रीपाद कैवल्यदानी, गूढलीला या निजस्थानी, मज्जाव तेथ इतरासी, दर्शनार्थ भक्ता प्रातकाळी, येती पहावी वनमाळी, भावे अर्चिती चंद्रमौळी, श्रीपाद श्री वल्लभजे, धर्मगुप्तासह शंकर भट, येऊनी भावे श्रीपाद वंदित, मनी जिज्ञासा जागत, कलियुग विशेषाची, श्रीपाद मूर्ती नित्य प्रसन्न, दर्शने तात्काल शांतमन, जागे हृदयी समाधान, पाहता कृपादृष्टी, तयांची नित्य सहज स्थिती, अवलोकिती ते करुणादृष्टी, वाटे साधका अमृतवृष्टी, परमानंद दायीजी, धर्मगुप्त प्रार्थिती श्रीपादासी, सांगा विशेष कलियुगासी, जेथ विविध तापे जीवासी, पीडा अति दारुण, कैसे आसी याची गणना, करी कोण व्यवस्थापना, का वाढ असे पतना, उद्धार केवी, श्री गुरुमूर्ती अति दयाळू, साधकासी कृपाळू, शांती ब्रह्म केवळू, वर्षे निरंतर प्रेमानंद, परमात्मा स्वरूप विराट, या दृश्य दैवत रूपात, असे जे माया जनित, भक्षण करी ते कालरूपे, वाटे पीडा असक्तासी, खेळ वाटे सिद्धासी, स्वरूपी भेटीच्या अनावर ओढीसी, म्हणती काळ कल्पना, धनिष्ठा नक्षत्रापासूनची परिक्रमा, सूर्याभोवतीची धनिष्ठेपर्यंत श्रवणाची काळ, म्हणजे ब्रह्मकल्पे, सृष्टीकल्प भागतयाचा, उर्वरित प्रलय कल्पसाचा, काल पितृदेवतांचा,
शुक्ल कृष्ण पक्ष दक्षिणायन उत्तरायण संवत्सराचे भागजान घडे संपूर्ण कालदर्शन योग्यासी स्वशरीरात ही तारक राजविद्या रहस्यमय जीवंद्या वेदशास्त्र प्रतिपाद्या पाही पिंडी ब्रह्मांड शिरस्थानी ब्रह्मलोक नाभीमध्ये विष्णुलोक रधी असे रुद्रलोक पितृलोक वीर्यकणा माझी वीर्यकणात जे जन्नुदेवता कार्यगत जन्म कर्म फलदाता या लागी अत्यंत आवश्यकता असे तेथ काळाची जन्नुदेवता न दिवंगत अथवा त्या जन्मत संबंधीचे श्राद्ध फल देत उत्तम गती ही तयाना 6 ऋतू 12 मास रधही पाहती योगी त्यास पौर्णिमा अमावस्या 24 येती वर्षा माझी गायत्रीचे ते छंद चतुर्विंशती कालस्वरूप भगवंती संवत्सर मानून पूजिती द्वादशाक्षरी विद्या ही अतिवृष्टी अनावृष्टी भूकंपे अतिकष्टी धूमकेतू दिसे दृष्टी बदलते गती गृहताऱ्यांची सारी कलियुगाची लक्षणे द्वापारांती कलिपुरुषांनी केली घोर अनुष्ठाने पश्चिम सागरी द्वीपात सांगितले भविष्यपुराणी महर्षी वेदव्यासांनी यज्ञ वेदमंत्रोच्चाराणी दुखी कालपुरुष म्हणे तो भगवंतासी चालू कैसे युगधर्मासी एथ सत्कर्मी सदाचार तत्वासी दिसे प्राधान्य सर्वत्र जगत प्रभुनी मग त्यास दाविले पश्चिम सागरी द्वीपास आदम अव्यक्ती दंपतीस मूळ पुरुष जे म्लेच्छाचे उद्यान केले त्या विहारासी नाते जरी बंधू भगिनीसी सर्व रूपे शिरता कलियुगासी अंकुरुती कामबीजे जरी ती दिव्य शक्ती संताने अधर्मी कामभावनेने होती सामान्यतेने गुणे वाढली म्लेच्छ जाती श्रीपाद आज्ञापिती भक्तास धर्मगुप्त शंकर भटजीस जाऊन पंचदेव पहाडास बांधा कुटी एकच दिनी निघती ते दोघे जण करती विचार मनातून जागा साहित्य मजूर कोठून आणावे ते ठाया विचार करती शेतात जाता पाहती तेथ गोशाला होता निर्मित शेतकरी तेथला त्याच्या सवे काही जण स्वच्छ प्रशस्त ओटा निर्मुन अंथरती त्यावरी आसन बसण्याची मालका पाहती तोच बोलवी त्यांना स्वागत करून भोजन त्यांना देता उठे अशंका मना या दोन भक्ताच्या मनातले तो जाणुनी म्हणे पशुधन चोरुनी विकता तरी शंकामणी या भोजना करिता होते अत्यंत भुकेले म्हणून घेती दोघे तेथ भोजन भोजनोत्तर दोघा बंधन करी तो शेतकरी झाडा सवे त्या दोघांना दोर खंडे बांधा म्हणे सेवकांना घडावी अद्दल यांना घ्या झडती त्यांची ते दोघे गडबडती इति आती काकुळती पुन्हा पुन्हा विनविती गरीब भक्त सोडा आम्हाला तरी तो ठेवी बांधुनी तो पाहिले यात्रे करुणी नेती कृष्णजल कावडीनी वासवी कन्यका देवी स्तव भक्त नामे शिवकावडी नेई गंगा जलकावडी मार्गी करी भजन आवडी जाती जयंती उत्सवास्तव निरुपाक्ष नामे हा शेतकरी यात्रे करुणा अति आदरी देई भोजन त्या सत्कारी यात्रे करी जाती निघून मग मुक्त करी या दोघांना म्हणे गोशाला निर्माणा मदत करा सायंकाळी भोजना देऊ तो म्हणे गायीच्या संरक्षणास घ्यावे तेथेचे निद्रेस सेवा का सवे तो सावकाश जाई परत गावात करीत श्रीपादाचे स्मरण दिव्य लीलाचे चिंतन झाले ते निद्राधीन लागले सूर्योदयी पाहता आजूबाजूला न दिसे ती गोशाला अचंबित पाहून त्याला विचारती शेतकरी तिथले किती किंमत जमिनीला सांगती दोघे वृत्तांताला काय करावे वेळाला म्हणती ग्रामस्थ ते धवा येई गृहस्थ अपरिचित विचारी वासवी देवी जन्मत वैशाख शुक्ल दशमी ती सप्तमीत ते सांगा सांगती धर्मगुप्त त्यास तो वैशाख शुद्ध दशमीसी असे मध्यान्नी शुक्रवारासी म्हणे तो वेडे दोघे निघाले कुरुगड्डीला पैसे नसती नावाड्याला सांगता उपज दया तयाला नेई तो नावेतून दिसे धर्मगुप्ता हाती अंगठी काढून घेई नावाडी ती परी फेकी प्रवाहात ती पोचवी पैलतीला वासवी कन्यका जयंतीचा उत्सव परम मांगल्याचा पाण्यावरून चालत असाचा मार्ग क्रमिती प्रभू शेतकऱ्याच्या त्या गोशाळेत जाऊनी बसती प्रभू ध्यानस्थ नावेने चालत तेथ पोचती हे दोघे दिव्य सत्संग तो प्रभूंचा वाटे वाढत्या तेजाचा पसरे ते सर्वत्र त्याचा वर्णवेना प्रभाव तो श्रीपाद प्रभू गोशाळेतून येती बाहेर अंगणातून जाता न दिसे छाया जाण परमाश्चर्य पाहिले एरवी छाया सामान्यापरी पदचिन्हे मातृकेवरी परी आज दृश्य चमत्कारी साक्षात दृष्टीपुढे करिता त्राटक सूर्याकडे अंगी ते तेज वाढे स्थूळ रूप कोणा न सापडे वाटे विलीन सूर्याते होई दिव्य शिशुदर्शन येई धरेवर सूर्यातून भूमिसी लागता दिव्यचरण काही न दिसे क्षणभर सावरून पाहता श्रीपादासी मंद गूढ हास्य मुखासी पुनरीप पाहता सूर्यासी दिसे स्पष्ट सर्वांना म्हणती पहा या रविसी पाहता अरक्तबिंबासी पाहिले दिव्य बालिकेसी प्रसन्न हास्य ती करी येई ती हास्यवदनाने भूमी स्पर्शिता ती दिव्यचरणे थांबले पुनरिपी दिसणे वाटे आश्चर्य तेधवा पाहुनी आम्हाकडे तिने केले स्मित हास्य त्याने दिसे आम्हासी त्या गुणे वाटे नवल तेधवा
षोडशवर्षीय श्रीपाद प्रभूंनी घेतली दिव्य बालिका उचलुनी प्रेमादराने त्यांनी नेले गोशालेत 3 वर्षाची बालिका सुंदर दिव्याभूषणे अंगावर भरजरी रेशमी वस्त्र तनुवर शोभे परमसुंदर पाहुणी दृष्टी समोर भय भ्रम आश्चर्य अपार वाटे इंद्रजलापरी आसर की सार न कळे काही जाणून मनाची भावना बोलती प्रभू वचना हा मम स्वभाव पाहना नसे इंद्रजाल हे ही मम प्रकृती मम संकल्पे पंचभूती प्रगटती कार्य करती पूर्वकलानुसार जीवाच्या ब्रह्मदेव करी निर्मिती विष्णू तीस रक्षती शिव अंती संहारती प्रेरणेने माझ्याची आदी पुरुष मी आदी शक्ती मी देवी देवता सर्वची मी आद्यशक्ती अनघा देवी तीच महाकाली रूपे तीच महालक्ष्मी स्वरूपे तीच महासरस्वती रूपे नटे अवघे अनघा देवी अनघा मी दत्तरूप अनघा आदिशक्ती स्वरूप त्रिवर्गातीत आपोआप ब्रह्म मी नित्य सत्य अनघ अनघा आद्य रूप जे अर्धनारी नट्टेश्वर रूप सवित्रखाटक चयने आपोआप अवतार हा माझा अनघा देवी पद्मावती तीच असे अद्यशक्ती श्री व्यंकटेश्वर रूपे ती अनघ श्री दत्ताची वचन श्रीपाद प्रभूचे ऐकून शंकर भट विचारती जाण सर्वभौमाचा जय जयकार करून पुसती विनियाने कधी पद्मावती व्यंकटेश कधी अनघा अघन खास तेने मम मंदबुद्धीस घडेना निश्चय दयाळा कृपा करा मंद बुद्धी माते उद्धारा लाभे कृपा ज्ञान झरा करो निर्मल बुद्धी ते दीनानाथ सद्गुरु बोलले अनघा पद्मावती भले एकचितत्व जाणले पाहिजे साधकाने अनघा ती दत्तमी महालक्ष्मी ती विष्णुमी पद्मावती ती व्यंकटेश्वर मी झालो श्रीपाद श्रीवल्लभ सगुण साकार तत्वांचा होता आविर्भाव त्याचा रक्षणे आचार्य मर्यादाचा अचूक विचार हा ही योगमाया कृष्णावतारी वासवी कन्यका भुवरी घडती जे दृष्टी समोरी पहावे ते असंगतेने दिव्य लीला ही परमपावन अनुसंधाने हरिमन परिशीलने हो उद्बोधन तेने एक कृतार्थता पाहिले ज्या लीलांना करावे त्या वर्णना तेने शंका नाना होतील शांत समाधाने आदरिता या ग्रंथी तुटतील हृदय ग्रंथी भक्ती ही मुक्तीच्या माथी मिरवेल निसंशय सुलभ या भक्ती मार्गाने भावे नाम संकीर्तने लक्ष्मी प्राप्ती शीघ्रानुकूल विवाह त्याने पठता अध्याय इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः ओम नमो निर्गुणा निराकारा ब्रह्मरूपा परात्परा स्वसुखवर्धिनी नटेश्वरा क्रीडसी गुरु शिष्यरूपे मांडुनी ब्रह्मांड पसारा चालवी विश्वसंसारा मायेस त्या आधारा तूच ती म्हणून या तुझा तूच आधार करसी लीला अपार प्रेमे भरुणी अंतर खेळत खेळविसी अनंत रूपे नटसी जीवरूपे हुडकिसी शिवरूपे संभोखिसी मेळवुनी स्वस्वरूपात गुरुमाऊली वात्सल्य स्तन्य पाजितसे शिष्या अनन्य भक्तवत्सल्य भाजन तव धन्य प्रेमामृत सागरी स्वामी तुची काळाचा पंच महाभूता तव धाकाचा विसरण पडता जगताचा चाले प्रपंच प्रवाह ते श्री दत्त गुरुमाऊली धरिता कृपा सावली होई महादोष होळी नांदे शांती सौख्यात श्रीपादासवे गुरुगड्डीस शंकर भटजी सत्संगात श्रीचरणापुढे निवेदित आतिलीनतेने तेधवा सांगितले लक्षण कलियुगाचे भयंकर प्रतापतयाचे असे कालही दीर्घ याचे वाटे भय अंतरी जीव तरी अल्पज्ञ असे अल्पशक्ती तयासी दिसे वरी लाविले मायेने पिसे अंतरला सुख शांतीसी भव भय हे अति दारुण दुर्बल आम्हा जाणून आलो श्रीचरणी शरण ठेवू माथा पदावरी काय जाणे तव थोरी न जाणो कर्म ज्ञान योग कुसरी शरणांगता न अभेरी दयाघना श्रीपाद राजा एकोनी ही दीनवाणी द्रवला अंतरी चक्रपाणी बोले अश्वासकवानी ते एका श्रोते हो अनन्य भावे मज शरण करितो तयाचे रक्षण ही मम प्रतिज्ञापूर्ण भयन धरा अंतरी काल सर्व ग्रासी जरी करी मम तो चेंडू परी न चाले तयाची थोरी वर्ते तो मम आज्ञेने असो कोणत्याही कालात आणि कोणत्याही देशात करीतो मी बदलत्यात भक्ताहितास्तव सर्वदा शास्ता मी देशकालाचा पक्षपाती निष्काम भक्ताचा असे जैसा संस्कार ज्याचा तया वाटे तैसा मी देश धर्म कालधर्म देह धर्म मनोधर्म बुद्धी धर्म अंतकरण धर्म त्याजुनी या शरण मज मी तो सर्वांतर्यामी जाना यथार्थ स्वामी अभेद जेथ नामनामी ते तत्वतामी हृदयांतरी जाणून आपल्या कुवतीसी पारखून या स्वभिन्नासी सर्व हृदयी मज आत्म्यासी आत्मा होऊन शरण या सोडी स्थूल सूक्ष्म पसारा टाळी सर्व भाव करा या सुख शांतीस्तव अंतरा भेटीस्तव मी तिथे धर्म जाती ज्ञानाचा नको अहंकार कर्मयोगाचा नको हा अभिनिवेश भावाचा असो ओढ प्रेमाची ओढा नदी नाल्या सवे
टाळीत फेडित मार्ग वरवे, गंगा जेवी झेपावे सागरी अखंडित, पर्जन्य धारेची जैसी गती नसे अनारिसी, येई केवळ धरेसी आवडी तेवी मम भजना, ऐसा जो मम भक्त प्रिय तो मज अत्यंत, जयाचे रमले चित्त सर्व काळ मज माझी, योगक्षम तयाचे चालविणे करीतो मी अति प्रेमाने, ब्रह्मानंद परमानंदाने शृंगारी तो ऐशा बाळा, सुख दुःख बंध मुक्ती करू या परती युक्ती, नित्य सहजानंद स्थिती लेने लेऊन तया, हिरण्यकशिपू समान कलियुगी मानव जान, आचार विचार अंतकरण असे कठीण अत्यंत, भौतिक विज्ञान सिद्धीने भौतिक सुख अतिभोगणे, ऐशा अहंकार मदाने घडे तो उन्मत्त, निष्पाप प्रल्हाद परी स्मरे तो मज निरंतरी, तयास्तव पुनरपी नरहरी होऊन मी येईन, अवघ्या सृष्टीचे शासन करी मम शब्द जान, यास्तव सरस्वती मिरवेन उपनाम योगपट, होईन नरसिंह सरस्वती फेडण्या भक्त भ्रांती, गंधर्वपुरी लीलाती प्रसिद्ध होई भविष्यात, मम अवतार स्थल पिठापुरी महासंस्थान कालांतरी, होईल ही महानगरी दाटी होईल भक्तांची, घडतील आश्चर्ये अनेक पाहतील मम भाविक, होईल वशिष्ठ गोत्री साधक पुजारी तेथीचा, प्रयत्ने करिता सदाचार तप दान यज्ञ थोर, तेने प्रक्षाळे अंतर रधी प्रगटे आत्मज्योती, ज्याचा जैसा अधिकार तैसा पावे शक्ती थोर, शारीरिक मानसिक स्थर आध्यात्मिकही तयासी, व्यवहारी महत्त्व शक्तीचे घडणे बिघडणे चालण्याचे, मुळी कौतुक शक्तीचे दिसे सर्वदा चालले, अखंड हा मम अवतार प्रगट वा अप्रगट साचार, दृष्टी मम सदा भक्तांवर क्षण न विसंबुतया, एकता प्रभू वचना करण्यास धर्माचरणा, चालविण्या भावे उपासना जरुरी शक्तीची, जाणूनी हे शंकर भटजींनी विचारले प्रभू सीतयानी, उपासना सांगावी दयाघनानी, दश महाविद्येची श्रीपाद प्रभू करुणाघन, म्हणती श्री विद्येचे उपासन असे अत्यंत श्रेष्ठ जाण, महिमान सांगू तुम्हासी, पूर्वी हयग्रीवांच्या कृपेने प्राप्त केले अगस्ती ऋषीने, दिले ते लोपमुद्रे सतयाने अनुष्ठी ते निष्ठेसी, विद्या रहस्य जे अति गुढतेने, श्री विद्येच्या तया अनुष्ठानाने उकललेले लोपमुद्रे सतीने उपदेशिले पतीसिते, ऐसे पती पत्नी उभयता झाले गुरु तत्वता, एकमेकाचे ऐसी वार्ता एकुणी जिज्ञासा शंकर भटा, पुसतसे तो विनयाने सांगा दयाळा विस्ताराने, एकता ही महिमाने दृढावेल श्रद्धांतरी, सर्वज्ञ दयाघन प्रभूंनी आरंभिले कथे लागून, संततीस्तव विदर्भ राजानी प्रार्थिले अगस्ती मुनींना, महामुनीच्या तपोबलाने कन्यारत्न होता राजाने, नाव ठेविले प्रेमाने लोपमुद्रा तियसी, वाडे ती चंद्रकलेपरी जी सर्व गुण सुंदरी, विवाहास्तव ते अवसरी मागणी अगस्ती मुनीची, जाणून वयाचे अंतर राजा करी विचार, ते पाहुन कन्येने साचार सांगितले पित्यासी, जन्मले करण्या मुनी सेवा मज विवाह त्या सवे व्हावा, राजाच्या कन्यादाने बरवा वाटे तिजसी आनंद, राजवैभव सारे सोडून सवेची वल्कले लेऊन, जाई ती ऋषी मागून तपोभूमिसी वनांतरी, कालांतराने अगस्त्य मुनीची शास्त्रानुसार निज सवे संगाची इच्छा करता लोपमुद्रेची, ती सांगे तयाना, नाथ मी तव अज्ञेने करिता ललिता उपासने, ललिता स्वरूप ममासने करा शिवोपासना, शिव उपासना होता शिवस्वरूप, शिवशक्ती समरस्य आपोआप प्रगटेल नसता ते पाप, न घडो तुम्हासी मुनी करती शिवोपासना, शिवरूप होऊन जाना पुन्हा समंती भावना, एरी म्हणे तयासी, नाथ जन्मले मी राजघरी, आना धन आभूषणे परोपरी, रेशमी वस्त्रे भरजरी सुगंधादी भोग्य वस्तू, धर्म पुरुषार्थी विशेष परलोकी, मोक्ष पुरुषार्थ प्रत्यक्ष इहलोकी, अर्थ प्रत्यक्ष इहलोकी, काम तदनंतर अंतरी, इहपर कल्याण युक्तीने साधे चतुर साध्वी सद्गुणे, इलवल राक्षसास वश करुण मुनीने आणिले सर्वही, संतोषिविले पत्नी मन, लाभे उत्तम संतान अगस्ती मुनी महान, शिवरूप ऐसा योगी महाबळे, तीन अचमनी समुद्राचा हरती गर्व सदाचा, ताठा जिरविती विंध्याद्रीचा ऐसा योगी महाबळी, प्रथम सांगू संक्षेपाने दश महाविद्येत प्रथम स्थाने, काली अद्य देवता जाणे असे सकल विद्यांची, हिमालयी मातंग आश्रमात सर्व देवता महामायास्तवत, मातंग वनिता रूपात दर्शन देई अंबिका, काळी जी काजळापरी तेने नाव कालिकापरी, शुंभु निशुंभ वधिलबरी देई सिद्धी तीव्रगतीने, दुसरे रूप तारेचे करी निवारण दुःखाचे, ऐशा मोक्षदायिनीचे नाव असे तारा, म्हणती कोणी नील सरस्वती निवारी भयंकर विपत्ती, उग्र तारा रूपातती आराधिती योगीजन, आराधिले वशिष्ठ महर्षिनी तेने ते अप्रतिहित ज्ञानी, चैत्र शुद्ध नवमी जानी, तारा रात्री फलदायी, छिन्न मस्तका रूप तिसरे अत्यंत गोपनीय खरे, भोजनाचे द्वारपाल विचारे, मंदाकिनी स्नाना जाता, सवे योगिनी रजोगुणरूपा, डाकिनी असे तमोगुणरूपा, स्वयशक्ती सत्वगुणरूपा, निघाल्या आत्मरीतीस्तव, परशिव परब्रह्म परात्पर, वरी ब्रह्मशक्ती आतुर, जी आत्मरती निरंतर गुणातीत जी, अधिष्ठानी ह्या सख्यानी, तेवीच द्वारपालानी, मागता भोज्य तलवारिनी, छेदिले स्वमस्तका
तीन धारा धडातून निघती त्या दोघीजणी प्राशिली तिसरी स्वमुखानी स्वीकारी जे असे एषा या तत्वसंकेतास छिन्नमस्ता नामरूपास धरिले परमगुह्यास उत्कटपणे या रूपी चौथे रूप षोडशी महेश्वरीचे हृदय अत्यंत दयेचे साधकास ज्ञानप्राप्तीचे देई ही वरदान षोडशीच्या वर्णना श्रुती ही थकल्या जाना माता प्रसन्नवदना मनोरथ पूर्वी भक्ताचे पाचवे रूप भुवनेश्वरीचे काली ते कमला तत्वाचे असणे हिच्या कलेचे जन्मदात्री ही काळाची सहावे रूप त्रिपुर भैरवीचे महाकाल शांत करण्याचे लीलाकृत्य असे हिचे आकर्षण विकर्षण रूप ही नरसिंह भगवानाची अभिन्न शक्ती ही साची कालरात्री कालभैरवाची लीला योगी गम्य सातवे रूप धुमावतीचे शरण जाता साधकाचे संकट सारे संपत्तीचे लाभे वरदानही आठवे रूप बागलामुखीचे एहिक पौरलौकिक कल्याणाचे घडे तिच्या कृपेने साचे आराधिती श्री विष्णू नववे रूप मातंगी मातेचे जी कल्याण करी गृहस्थाचे आराधना मातंग मुनी कन्येचे पुरुषार्थ सिद्धिप्रद दहावे रूप कमलाया सुख समृद्धिदायी दया मूर्तिमंत करुणालया पद्मावती रूपे व्यंकटचाली अनघा दश महाविद्या स्वरूपिणी अष्ट महासिद्धी प्रदायिनी कृष्णाष्टमीस पूजार्चनी होती पूर्ण कामना करुण अनघेचे पूजन करावे श्रीपाद चरित्रामृत पारायण 11 जणांना अन्नदान करिता हो पूर्ण इच्छित हा न केवळ ग्रंथ असे महाचैतन्य प्रवाह वाहतसे साधक जोडे पारायण मिसे निश्चयाने माझ्यासी तेने त्याच्या शुभ संकल्पासी बळ मिळे मत्सनिधेसी अनुभवतेने तृप्तीसी ऐसा हा ग्रंथराज अक्षररूपे मीच यात भक्ती ज्ञान योग सांगत लीलामृताचा वर्षाव अविरित कृतार्थ जरी बिंदूने न दिसताची सुगंधाचे दाटणे असमंती प्रत्ययाचे देवी येथल्या शुभस्पंदाचे पवित्र होय वातावरण तेथन येती दृष्टशक्ती निंदिता या देवता शापिती पूर्व पुण्यफल नष्ट करीती अश्राद्ध निंदकाचे श्रद्धावान होई भाग्यवंत गरीब होई श्रीमंत अक्षर सत्य हा ग्रंथ सद्भावी सज्जना नको येथ अनुमान असे स्वतः प्रमाण जिज्ञासूनी तपासून अनुभवावा सर्वथा असे मने जरी कामना अथवा निष्काम उपासना करावे या ग्रंथपठना अत्यंत श्राद्ध भक्तीने सद्भाव धरून सर्वासी आचरे स्वधर्मासी जेथ स्वभाव आणि कर्तव्यासी जागणे मुख्य सेवा करावे सप्रेम संकीर्तन मनी मनन चिंतन अहम विसर्जन ध्यान स्मरण श्रीपाद प्रभूंचे एषा केवळ स्मरणाने श्रीपाद प्रभू संतोषाने लाभे भोग मोक्ष त्याने कल्याण अंती जीवाचे इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र या ग्रंथामधील 32 ते 40 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. या वाचनामधून आपल्या असे लक्षात येते की शंकर भटाच्या प्रवासासारखी संकटे आपल्या आयुष्यामध्ये अनेक देतात, परंतु भगवंताला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे रक्षण प्रभू सदैव करतात. तसेच गर्विष्ठ राजाच्या कथेमधून असे लक्षात येते की जोपर्यंत आपण आपला मीपणा म्हणजेच गर्व गळून पडत नाही तोपर्यंत आत्मिक प्रगती अशक्य आहे. या पारायणानंतर सर्वांनी सिद्धमंगल स्तोत्राचा एक पाठ करायचा आहे. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.